श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्थान चे सर्व पदाधिकारी, या व्याख्यानमालेत नेहमी येणारे आपल्यासारखे जाणकार श्रोते आणि मित्रांनो, एक महिन्यापूर्वी भारत चीन सीमेवर एक ड्रोन उडत होतं भारताचं, टेहळणी करणार. त्याचा एक डाटा रिसिव्ह होण्याची प्रोसिजर असते रिसिव्हिंग स्टेशनला. त्यात असं लक्षात आलं की त्या ड्रोनने अचानक आपली दिशा बदलली आहे आणि ते चीनच्या हद्दीत गेलंय. मग असं लक्षात आलं की त्या ड्रोनवरचं आपलं नियंत्रण संपलेलं आहे. ते ड्रोन दुसरं कोणीतरी नियंत्रित करत आहे आणि कदाचित त्यातला डाटा घेण्याची पण प्रक्रिया सुरू झाली असेल. अत्यंत खळबळजनक गोष्ट होती. इस्रायलकडून घेतलेले ड्रोन आहेत, जगातल्या अमेरिकेतल्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांची त्यात सगळी कंट्रोलिंग सिस्टीम आहे आणि ते ड्रोन अत्यंत मोक्याच्या अशा भारताच्या चीनच्या सीमेवर टेहळणी करत आहेत आणि ते आपल्या नियंत्रणाखाली नाही. हा एक झटका होता. त्याचा शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की ड्रोन तुमचं असेल, तुम्ही XYZ कडून घेतलं असेल, पण त्याची जी चिप आहे ती ज्या कंपनीने बनवली ती चायनीज कंपनी आहे आणि त्या चिपवरचे कंट्रोल चायनीज कंपनीकडे आहे. मग ब्राह्मोस सकट सगळ्या गोष्टींच्या ज्या आपण चिप आयात करतो त्याची तपासणी सुरू झाली. ही घटना परवाची आहे. थोडा मागे जाईल, फार नाही. दोन 2001 ला साधारण 20 ऑक्टोबरचा दिवस आहे. अमेरिकन प्रेसिडेंटचं एक गुप्त स्थान आहे, म्हणजे जिथे खलबत केली जातात. त्याचं नाव आहे कॅम्प डेव्हिड. तिथे सकाळी 10ची वेळ आहे. तिथला जो रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस स्टाफ आहे तो तिथे एंटर करतो आहे आणि त्यावेळेला अध्यक्ष बुश चालत येतात. मागे डोनाल्ड रम्सफील्ड आहे आणि डिक चेनी उपाध्यक्ष आहे आणि कोलिन पावेलला ते सांगतायत, कॉलिन, लेट्स गेट सद्दाम. आणि हे ऐकणारा एक वुडवर्थ नावाचा माणूस असा प्रश्न विचारतो, व्हॉट डिड ही से? सद्दाम? We just entered on 7th October in Afghanistan and we are after. तो अफगाणचा लीडर जो मुल्ला उमरच्या आपण मागे आहोत, सद्दाम कुठून आला? थोडं आणखीन मागे जातो. 1999 ला अटल बिहारी वाजपेयी, मला वाटतं तो पण फेब्रुवारी महिना, हा महिना फार विलक्षण आहे, नोंद करून ठेवा. 11 फेब्रुवारी 99 ला अटलजी बस घेऊन गेले पाकिस्तानमध्ये आणि त्यानंतर एक मोठी रिस्क एका लोकशाही देशाच्या पंतप्रधानाने घेतली. जो पाकिस्तान हे डीप स्टेटच्या खिशातलं खेळणं आहे त्या देशात जायची. आपलं आयुष्य त्याकरता पणाला लावलं, पण शांततेकरता मी हे करू शकतो ही लवचिकता दाखवण्याची मुवमेंट आहे. जगभरात त्याची नोंद घेतली गेली. त्यानंतर सार्क देशांची समिट आहे 4 महिन्यानंतर. या दरम्यानच्या 4 महिन्यामध्ये अटलजींना शांततेचं नोबेल द्यायला हवं इथपर्यंत चर्चा गेलेल्या आहेत आणि सार्क देशांच्या मीटिंग मध्ये अटलजींनी एक प्रस्ताव असा मांडला की सार्क देशांची एक करन्सी असली पाहिजे, भारतीय रुपया. आणि अटलजींचं नोबेल गेलं. त्याच्या मागे जाऊ आणखी थोडं. हे सगळे जे मी तुम्हाला सांगतोय एखाद्या रहस्य कथेसारखं सांगतोय, पण माझ्यावर विश्वास ठेवा किंवा व्याख्यान संपल्यावर तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात कराल की ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. ही जगाची आजची अवस्था आहे. 1999 ची नोबेलची गोष्ट झाली. त्यानंतर आपण इंदिरा गांधींच्या पाकिस्तान वॉर डिक्लेअर करण्याकरता व्हाईट हाऊस मधल्या अध्यक्षांच्या केबिन मध्ये इंदिरा गांधी बसल्यात. अमेरिकन अध्यक्ष आहेत रिचर्ड निक्सन. त्यांचे सेक्रेटरी आहेत जगातला सगळ्यात पाताळयंत्री माणूस हेनरी किसिंजर आणि त्यांना 45 मिनिटं बसून ठेवलंय.
त्यांच्याबद्दलचे अपशब्द काय उच्चारले गेले ते मी उच्चारणार नाही, पण नंतर ते टेप्स ओपन झाल्यावर ते उघड झाले आणि बसवून ठेवले. नंतर इंदिरा गांधी दूतावासात बसले आहेत 1.5-2 तास आणि शेवटी त्यांनी जनरल अरवालना फोन केला की यू स्टार्ट द वॉर, आय डोंट नीड हिज परमिशन. आणि त्याचा फार मोठा सूड अमेरिकेने भारतावर घेतला. आम्हाला विचारता भारतीय उपखंडात आमच्या ॲलिजची पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सोडवण्याकरता तुम्ही युद्ध करतात, पण इंदिरा गांधींच्या 2 ज्या मुवमेंट आहेत त्या इतक्या महत्वाच्या आहेत. एक ज्या तडफेने बांगलादेश बाजूला काढला आणि दुसरं सिक्कीम काढलं. या दोन्ही गोष्टी अमेरिकेला आवडलेल्या नाहीत. आणखीन थोडं मागे जाऊ. 24 जानेवारी 1966 भारताचे अणुशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर होमी जहांगीर भाभा. तुम्ही ओपनहायमर जर पाहिला असेल तर तुम्हाला त्या सगळ्या प्रोसेसची कल्पना येईल. ते फ्युजन शक्य झालंय आणि त्याची बॅग त्या फॉर्म्युल्याच्या हातात आहे आणि काही कारण नसताना त्यांचं विमान आर्सवर कोसळतं आणि जहांगीर होमी भाभा मरतात. त्याची काही चौकशी होत नाही. त्याच्याबद्दल दुःख व्यक्त होतं आणि भारताचा प्रोग्राम 1966 पासून 1991 कारगिल किंवा 74चा पोखरणचा स्फोट करेपर्यंत डिले होतो आणि तोही पूर्णत्वाला जात नाही, कारण त्याचा शिल्पकार आणि त्या सगळ्या ज्या योग्य करायचा तो फॉर्म्युला म्हणू आपण आपल्या सोप्या भाषेत, त्या सगळ्या सकट तो नष्ट झालेला असतो. गंमत बघा, ही 24 जानेवारी 66 ची गोष्ट आहे आणि तुम्ही फक्त 13 दिवस मागे जा. 11 जानेवारीला भारतीय पंतप्रधान ताश्कंदमध्ये मरण पावले. हे सगळं 40 वर्षापासूनच सांगायचं कारण काय, 60 वर्षापासूनच, तर ते कारण आहे या मागे काही सूत्र आहे का नाहीये? काही आपल्याला असे काहीतरी हल्ली स्वप्न पडतं, काहीतरी आपल्या मागे कोणतरी लागलंय, कसं भीतीचं वलय असतं ना, कोणाला तरी कसली भीती वाटते आणि सारखे ते असल्याचे भास होतात. असा हा काही भासाचा प्रकार आहे का? तर तो तसा नाहीये. आपला विषय रहस्यमय वर्तुळातलंच भारत हे सावज. ती रहस्यमय वर्तुळ कधी सुरू झाली? भारत सावज वाटावा असं भारताकडे काही होतं का? तर इंग्रजांनी आम्हाला काय सांगितलं की आम्ही सगळ्यात रानटी मागासलेला देश आहोत. इंडियन हा शब्दच मुळे अपमानास्पद आहे. इंग्रजांनी तर अनेक थेअरी मांडल्या. आर्य पण असे आले बाहेरून, तसेच हिंदू बाहेरून आले. इथले मूळचे द्रविड आणि आदिवासी होते. अशा सगळ्या थेअरी आता हळूहळू खोट्या ठरत आहेत. पण या अत्यंत खोटारड्या, बदमाश आणि ज्यांना खरं तर मनुष्यवधाच्या गुन्ह्याकरता 1700 वेळा फाशी दिली पाहिजे अशा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी इतके घाणेरड्या पद्धतीने आपलं आत्मभान फोडलं किंवा आपल्याला आत्मवंचनेकडे नेलं, तिथपासून या षडयंत्राची सुरुवात झाली का त्याच्या अगोदर सुरू झाली? ज्या तुमच्या देशाला काही इतिहास नाही, संस्कृती नाही, एका अत्यंत उद्दाम अशा व्हॉइसरायचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जी ग्रंथ संपदा आहे ती इंग्लंड मधल्या एखाद्या उमरावच्या कपाटात मावेल, त्याच्या घरातल्या कपाटात मावेल एवढी तुमची ग्रंथ संपदा आहे. आणि हे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये ऑफिशियली डॉक्युमेंटेड सांगितलं. धर्मपाल नावाच्या एका गृहस्थाने जेव्हा ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक लिहिलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की ब्रिटिशांनी काय प्रकारचं आपल्याला आपल्या स्वतःच्या इतिहासापासून दूर नेलं हे तेव्हा समोर आलं. अजूनही तुमच्यापैकी कोणी ते ब्युटिफुल ट्री वाचलं असेल असं मला वाटत नाही, आणि तुम्ही सगळे तसे माझ्यापेक्षा जास्त सुशिक्षित आहात. पण आपल्यापर्यंत विषय पोचत नाही आणि त्यामुळे ते रहस्यमय होत जातं. त्यामुळे ते असं होत जातं की अरे, कारण जनरली 2 प्रकारच्या सायकोलॉजी असतात. इफ आय डोंट नो, आय डोंट नो. इफ आय डोंट नो, or if I don't know, it doesn't exist. If I don't know, then it doesn't exist नावाची जी विचार प्रक्रिया आहे ती बरेच लोकांच्या इगोला सुखावते, म्हणून आपण ती फॉलो करतो. पण आपल्याला हे कळलं पाहिजे की इफ आय डोंट नो, आय डोंट नो. आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो. तेव्हा शोध सुरू होतात. बऱ्याचशा लोकांच्या विचार प्रक्रिया भारतातल्या सत्ता स्थानापासून दूर असलेल्या, त्याग स्थानावर असलेल्या माणसांच्या विचार प्रक्रिया, if I don't know, it may not exist, don't worry.
कारण त्याच्यामुळे आत्मविश्वास हरवतो असं काही वेळेला वाटतं. आणि हे सगळं अतिशय पोषक असं वातावरण आहे या रहस्यमय वर्तुळात. मी 2 विषयातून हा विषय मांडत नेणार आहे. या सगळ्या घटना सांगितल्या त्या व्यक्तींकडे परत येईल तो त्या विषयाचाच एक भाग. दुर्दैव असं वाटतं असे विषय मांडताना की ज्या महाभारतात द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्म म्हणतात अर्थस्य पुरुषोदासा, त्याला जेव्हा विचारलं गेलं की तू का काही बोलत नाहीस, त्याचं उत्तर आहे अर्थस्य पुरुषोदासा. हे 7032 वर्षापूर्वी ज्या वेळेला एका अत्यंत मोठ्या अशा योद्ध्याने सांगितलं, तो देश ते विसरून गेला आणि तो फॉलो करणारा देश अमेरिका झाला, इंग्लंड झाला, फ्रान्स झाला, नेदरलँड झाला, जर्मनी झाला. आपण हे विसरून गेलो की आपण अर्थाचे दास आहोत आणि आपण त्यांचे दास झालो जे अर्थाचे दास होते. फकिरी म्हणजे प्रामाणिकपणा आणि श्रीमंती म्हणजे बदमाशी, हे इक्वेशन आपल्या डोक्यात कुठल्या महामूर्खाने पेरलं मला माहित नाही, पण ते इतकं खोलवर रुजलं की आपण अर्थाकडे दुर्लक्ष करून आपला अनर्थ करून घेतला. म्हणून या वर्तुळांचे स्पर्श आपल्याला होत नाही. थोडस आत्मपरीक्षण करावं असंही बोलणार आहे, काही पर्सनली घेऊ नका. तुम्हाला मी ऑडियन्स म्हणून तुमच्याशी बोलतो. हा जर व्हिडिओ असता तर मी ते कॅमेऱ्याकडे बोललो असतो. पण मला नेहमी असं वाटतं की आपल्याला हे कळत का नाही, आपल्या लक्षात का येत नाही. आणि आपल्याला म्हणजे आपण सगळे जे बसलोय ते कारण आपण सुशिक्षित माणसं आहोत, आपण वाचणारी माणसं आहोत, आपण थोड्या अर्थाने साक्षर आहोत, वेगवेगळ्या अर्थाने करायचे. साक्षर माणसाला मी नेहमी सांगतो अज्ञानात मरायची परवानगी नाही. तो असहाय्यतेत मरू शकतो. मला माहित होतं मी काही करू शकलो नाही, या भावनेने आपण सगळे मरू शकतो, ती आपल्याला परवानगी आहे. पण मला हे माहित नव्हतं हे साक्षर माणसाला असं म्हणायचा अधिकार नाही, परवानगी नाही. कारण जे अनंत अनेक जे साधे साक्षर नाही, निरक्षरांच्या पायऱ्या चढलेले नाहीत, अशा माणसांपर्यंत हे पोचवण्याची जबाबदारी, ते प्रबोधन आपली जबाबदारी. ते ओझं आपल्या खांद्यावर आहे आणि ते ओझं नाहीये, ती जबाबदारी आहे. ओझं आणि जबाबदारीमध्ये फार थिन लाईन असते, नाही आर्ग्युमेंट करण्याकरता. पण ती जबाबदारी आहे कारण त्या लोकांपर्यंत हे पोचलं नाही म्हणून षडयंत्र सुरू राहील. ज्या देशाबद्दल इंग्रजांनी जे निरेटिव्ह, मी मुद्दाम काही गोष्टी लिहून आणल्या, व्याख्यानात मी जरी लिहून आणत नाही, पण मला आज असं वाटलं की हे जरा एकदा समोर ठेवावाच हा विषय. मी थोडा मागून अशा करता येतो ब्रिटिशांपासून, कारण तिथपासून या सगळ्या गोष्टीच्या आधीपासून सुरुवात झाली. पण आधी ब्रिटिशांनी केलेले नॅरेटिव्ह सांगतो आणि वस्तुस्थिती सांगतो. ब्रिटिशांनी हे जे नॅरेटिव्ह आहेत हे डॉक्युमेंटेड आहेत, हे शिकवले गेले, हे मांडले गेले, त्याचे एसे लिहिले गेले, ते प्रसारित केले गेले. इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या भारतीय तथाकथित विचारवंतांना हे खरे वाटले आणि त्यांनी तेच पुढे पोहोचवले. इतके ते महत्वाचे ऍज अ फोकस्ड अजेंडा म्हणून पोहोचवले गेले. ते डॉक्युमेंटेड आहे. भारत कधी एक देश नव्हता, तो घडत राहणारी एक देश म्हणून घडत राहणारी एक प्रक्रिया हजारो वर्षापासून सुरू आहे. नॅरेटिव्ह 1. भारताला दीर्घ संस्कृती किंवा इतिहासाचा लवलेश नाही. आर्य, मुघल, अरब, तुर्किश, ब्रिटिश, डच असे सगळे आणि हिंदू हे सगळे इथून बाहेरून आले, ते मूळचे इथले नाहीत. हिंदू हे कशा अर्थाने आर्यांचे वारसदार असू शकतात, म्हणजे त्याच्यानंतर आले हिंदू. द्रविड आणि आदिवासी या देशाचे मूळचे जे नेटिव्ह म्हणतात, जे नेटिव्ह अमेरिकन्सना रेड इंडियन जे म्हणतात, रेडनेक अमेरिकन असं त्यांना म्हणलं जातं, कारण ते पण म्हणून इंडियन्स हा शब्द तसा अपमानास्पद आहे. मागास अशा अर्थाने त्याचा अर्थ वापरला जातो. आपल्याला तो लक्षातच येत नाही, इतकं आपल्या अंगवळणी पडलंय. कोलंबस हे शोधायला आला आणि तिकडे पोहोचला, हे जे आहे तर त्याला रेड इंडियन सापडलं. तुम्हाला इंडियन शोधत होता, ज्यांचे मान उन्हामध्ये लाल पडली होती असे गोरे लोक होते, ते रेड इंडियन झाले, लाल लाल बुंद झाले होते उन्हात आपण शरीर, म्हणून ते रेड इंडियन असं म्हटलं गेलं. ते त्यांचे मूळचे निवासी आहे. तसे द्रविड आणि हे इथले मूळचे निवासी. संस्कृत ही मृत भाषा आहे, त्या भाषेकडून काही घडणार नाही. ही जी सगळी वाक्य सांगतो हे पब्लिश नॅरेटिव्ह आहेत आणि हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मेकॉलेने भाषण केलं त्याच्या आधी 2 वर्ष आणि मेकॉलेच्या भाषणानंतर 6 वर्ष वारंवार उच्चारले गेले. या सगळ्याचा जो मूळ माणूस आहे त्याचं नाव आहे जेम्स मिल. तो सगळ्यात घाणेरडा माणूस आहे.
तो भारतात कधी एक तासाकरता पण आला नाही, पण त्याने इंग्लंडमध्ये बसून ब्रिटिश कालीन इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं 1917ला. 1918ला पेशवाई बुडली. तुम्ही कालखंडाचा नीट साक्षेपणे बघत चला, मी सांगतोय त्याच्या तारखा. 1917ला त्याने पब्लिश केलेलं आहे. त्यावेळेस जी कंडिशन आहे त्या अनेक खंडात त्या पुस्तकात मांडली आहे आणि त्यात त्याने सगळ्या या गोष्टी भारतात कधी न येता भारताबद्दल लिहिल्या आणि तो अजेंडा बनला ब्रिटिशांचा. त्यानंतर 1 वर्षाने पेशवाई पडली. म्हणजे मला ज्या देशाला पादाक्रांत करायचंय त्या देशाच्या पूर्ण स्वामित्व माझ्याकडे आलेलं नाहीये, त्याच्या आधी मी तयार असतो. याला म्हणतात प्लॅनिंग. आणि हेच प्लॅनिंग आर्थिक याच्यावर चाललंय, त्याच्याकडे मी येतच. ब्रिटिशांनी या भूभागावर संस्कृती आणि सभ्यता आणली. तंत्रज्ञान शास्त्र असं या देशात कधीच काही नव्हतं. सगळे येडेगबाळे लोक होते. ब्राह्मण फक्त तेवढे शिकले, बाकीच्यांना कुठलाही स्पर्श झाला नाही. ईशान्य भारतीय मंगोल वंशाचे आहेत. गोरबल्यांनी आयुष्य घालवलं होतं. स्वातंत्र्यानंतर मग त्यांनी अजून एका टर्मचा आधार घेतला, याच्याबद्दल मी बोलणार. त्याचं नाव आहे कल्चरल मार्क्सिझम. तो आपणही धरून चाललो बरं का धागा, भारतीय म्हणून. म्हणून शरद जोशी म्हणतात ना, गोरे इंग्रज गेले आणि काळे आले. ते मला निदान 1% अतिशयोक्त वाटत नाही. तसंच घडलंय, काहीही बदललं नाही. 47 साल आपण स्वाधीन झालो, आपण स्वतंत्र झालो. आपलं स्वतःचं स्वतंत्र आलं नाही, आता यायला सुरुवात होते. आणि मी कुठल्याही पक्षाच्या समर्थनार्थ बोलत नाही. जे घडलंय ते असं आहे, त्याचा डाटा आहे. मी इथून केलेल्या प्रत्येक विधानाला जबाबदार आहे. त्याच्या मागचं सगळं स्टडी मी तुम्हाला देईन. आंतरराष्ट्रीय षडयंत्र आर्थिक विषयावर आहे, पण हे षडयंत्र मूळ आहे. मला आज अर्थकारणातलं षडयंत्र का कळत नाही, मला हे का कळत नाही की 9/11 मध्ये बिन लादेनचा काही संबंध नाही, असं कोणी मांडलं तर तो मला मूर्ख का वाटतो. कारण माझ्या मनाची जडणघडणच या तंत्राने अशी केली आहे की मला काही ज्ञान नाही. या सगळ्या तंत्राने त्यांच्या 150 वर्षाच्या मला या अवस्थेत मानसिक टाकलं की मला काही इतिहास नाही, भूगोल नाही, मला संस्कृती नाही, मला ज्ञान नाही, मला तंत्रज्ञान नाही, माझा कुठला अभ्यास नाही, माझ्याकडे कोणी मोठं झालं नाही. मी एक निर्वासित आदिवासींचा, रानटी लोकांचा, मागासलेल्या नागरिकांचा देश आहे. त्यामुळे मला काहीच कळत नाही, मला सगळंच समजून घ्यायचं. आता हे बुलटे काही म्हणून दुसरा पण डाटा आहे. सिंधू संस्कृती आहे इसवी सन पूर्व 3000 ते 1300. रामायण आमचे मित्र होप म्हणतात तसं 12,120 वर्षापूर्वी घडलं. महाभारत त्यांच्याशी तुम्ही वेगळं बोला, त्यांना एकदा बोलवा, ते डाटा डेट वाईज देतात आणि तो फार महत्वाचा आहे. महाभारत 7032 वर्षापूर्वी घडलं. मौर्य साम्राज्य 322 इसवी सन पूर्व ते 185 होतं. मौर्य साम्राज्याचं एक तोंड पूर्व इराण पर्यंत होत. या मौर्य साम्राज्यात चंद्रगुप्त मौर्याकडे सिकंदर 323 ला आला, तेव्हा त्यांचं युद्ध जे काय झालं त्यात त्यांचा तह झाला आणि सेल्युलर निकोटसच्या बहिणीशी चंद्रगुप्ताने लग्न केलं आणि सगळ्या प्रदेशाचा त्याच्या सिकंदर जाता येता रस्त्यानेच पामीरच्या पठारावर मेला अफगाणिस्तान. तो परत जाऊच शकला नाही. ते सगळं चंद्रगुप्त मौर्य म्हणाला पूर्व इराण पर्यंत असणारं मौर्य साम्राज्य होतं. आता भारत समजा 5.5 लाख स्क्वेअर किलोमीटर असेल, 5.5 लाख स्क्वेअर मैल, तर ते मौर्य साम्राज्य हे त्याच्या जवळपास 3 लाख चौरस मैल इतकं पूर्ण सगळ्यात पट्टा आखलेला होता. नंतर गुप्ता साम्राज्य आलं, ते पण इसवी सन पूर्व 320 ते 550 आहे. कालिदास इसवी सन पूर्व 130 ते 200, इसवी सन नंतर 200 एडी, असा वेगवेगळ्याच्यावर वेगवेगळा वेळ आहे. पण तो त्यावेळेला झाला, एक्झॅक्ट केव्हा झाला माहित नाही. पण कालिदासाने जे लिहिलंय शाकुंतल ते तर खरोखर 2000 वर्षापूर्वीच. भरतमुनी नावाच्या नाट्यशास्त्र लिहिणाऱ्या माणसाचा जे कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 200 आहे. जेव्हा जगातल्या लोकांना कपडे असतात, कपडे नावाचा काही पदार्थ असतो जो अंगावर घालायचा असतो झाडांच्या पानांच्या ऐवजी, हे माहीत नव्हतं, तेव्हा भरतनाट्य हा ड्रेपरीचं चॅप्टर लिहितो भरत नाट्यशास्त्रामध्ये. तो पडदे कसे वापरायचे, वस्त्र प्रावरण काय घालायची, म्युझिक काय असतं, नाट्य कसं घडतं याच्याबद्दलचं पुस्तक लिहितो. तुम्ही कोणीतरी ते वाचा.
भास्कराचार्य 1184 1185 आहे. आर्यभट्ट 476 550 आहे. भास्कराचार्य 0 देणार आहे. ब्रह्मगुप्त 598 665 आहे. ज्ञानेश्वर 1275 1296 आहे. वराह पहिला ज्योतिषी, ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी याच्याबद्दल लिहिणारे वरा आणि मिहिर हे 2 माणसं हे सगळे ऋषी आहेत. काय हार्वर्ड मधनं पास झाला आणि त्यांची कुठली 3 पट डॉक्टरेट घेतली म्हणजे तुम्ही सायंटिस्ट म्हणणार आहात का? हे कोणी निकष ठरवले? झाडाखाली बसून सायंटिस्ट होऊ शकत नाही हे कोणी ठरवलं? जसं काट्या चमच्याने जेवलं म्हणजे टेबल मॅनर्स आहे हे कोणी ठरवलं? आणि हे कशा करता ठरवलं? त्यांच्या फायद्या करता. आपण ऐकायची काही गरज नाही. तसं वराहमिहिर 505 587, वाघभट्ट 550 600 आणि पातंजली इसवी सन पूर्व 300 आपला इतिहास आहे. 7,000 वर्ष जुनं हिंदू कॅलेंडर आहे. पंचांग अल्मॅनॅक ज्याला म्हणतात ते कोणीही जगात हिंदूंशिवाय मांडलेलं नाही. त्यातल्या त्यात जवळ जाणारा अल्मॅनॅकचा इतिहास हा मायन कल्चरचा आहे. आणि त्यांची सुरुवात दोराला सूर्य जसा उगवतो आणि त्याची काठी टोचून जी सावली पडते ती सावली अतिशय तरळपणे किती सरकते तेवढी एक गाठ मारायची अशी 365 गाठींचं एक दोरखंड म्हणजे परत सूर्य पहिल्या ठिकाणी आला असं एक आवर्तन झालं. वर्ष 150 नंतरचे शब्द. अल्मॅनॅक ज्याला पंचांग, आता तुम्ही 10,000 वर्षापूर्वीचं पंचांग तुम्हाला टाइम केवढं काय, कारण ते सगळं त्या ऍस्ट्रॉलॉजिकल म्हणजे ऍस्ट्रॉनॉमिकल मुवमेंटचं रिप्रेझेंटेशन. नलिशोक म्हणतात की संपात काळ जेव्हा येतो तेव्हा गोष्टी ऍस्ट्रॉनॉमीतल्या रिव्हर्स उलट्या होतात. सप्तर्षी आणि अनुसूयाची जी कथा आहे तर ते जेव्हा म्हणतात तेव्हा सप्तर्षीच्या मागे अनुसूया जात होती. तर असं कसं घडेल? अनुसूयाच्या मागे सप्तर्षी गेली अशी कथा आहे. तर ते म्हणले तो संपात काळ मध्ये येऊन गेलाय. ते पुस्तक खरंच वाचा. हे संशोधन चाललंय ते सांगतो. आणि हे आता डॉक्युमेंटेड आहे नशिबाने आपल्या. झिरो दिलेलं आपण सगळ्यांना माहिती आहे. वराहमिहिराने ऍस्ट्रॉनॉमीचं लिहिलेलं माहिती आहे. सुश्रुत चरकाने मेडिसिन बद्दल लिहिल्याचं माहिती आहे. मेटलर्जी आहे सिंधू संस्कृतीमध्ये. इरिगेशन आहे, रस्ते आहेत, टाउन प्लॅनिंग आहे, नगर रचना आहे, सांडपाण्याची व्यवस्था आहे, हे सगळं आहे. ते तर मिळालंच आहे हरप्पा मोहनजोदडोमध्ये. शिल्प, लेणी, लिपी आहे त्या काळची. आजही हरप्पन लिपी अजून तिचा अर्थ लागलेला नाही. म्हणजे मी इथे यायच्या वेळेपर्यंत मी चेक केलाय. त्याचा एक जो शिलालेख आहे हरप्पनचा त्याचा अजून अर्थ लागत नाही. अनेक अर्थ त्याचे निघू शकतात पण ती लिपी अजून कळलेली नाही. अनेक स्तूप आहेत. खजुराहोचं अत्यंत अविश्वसनीय असं शिल्प आहे. अजिंठा वेरूळची लेणी आहे. हे सगळं ज्या देशात घडलं त्या देशाला इतिहास नाही, संस्कृती नाही, हा पहिला नॅरेटिव्ह आपल्यावर होता. आणि आपल्यातल्या बऱ्याचशा विचारवंतांना असं काही नाही आहे. असं आहे मॅक्रोनीला त्या रेडिओ वेव्हचं पेटंट त्याच्याकडे त्याला दिलं ना, ते साल सांगतो तुम्हाला. म्हणजे हे सगळे मुद्दामून आपण या गोष्टी आजच्या म्हणजे त्याला ते जे पेटंट दिलं त्याच्या आधी जे.एस. बोस वायरलेसचं पेटंट मार्कोनीला आहे. जे.एस. बोस यांना पेटंट नसल्यामुळे मार्कोनीच्या आधी त्यांनी शोध लावून पण त्यांना त्यांच्या नावावर तो दर्ज नाही, नोंद नाही. तळपद यांनी गिरगाव चौपाटीवर विमान चालवलं असं आपण म्हणतो. आणि बऱ्याचशा विचारवंतांना, म्हणून विचारवंत शब्दाची मला भीती वाटते, म्हणजे परिचयात ते करून घेऊ नका. हल्ली सगळे विचित्र विचारवंत गोळा झाले. ते स्वतःला विचारवंत म्हणवतात. त्यांना आत्मवंचनेचे लोक विचारवंत अशी एक नवीन व्याख्या तयार झाली. तळपदांकडे पेटंट नाही ही फॅक्ट आहे. रमण हा पहिला नॉन व्हाईट माणूस आहे ज्याला फिजिक्सचा नोबेल आहे. ते किती उशीर आहे बघा. ज्या देशाने ही शिल्प तयार केली, मेटॅलर्जीच्या गोष्टी केल्या, कुतुब मिनारच्या समोरचा लोहस्तंभ बांधला, अजिंठा वेरूळची लेणी, अजिंठा लेणी 84 वर्ष बांधून 27 लेणी बांधत होती. 84 वर्ष म्हणजे किमान 6 पिढ्या झाल्या. या एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे हे मंदिर कुठे न्यायचं आहे, त्याचा काय आराखडा दिला असेल, त्याचा काय विचार केला असेल, ते काय कम्युनिकेशन असेल. आज सकाळी बाप काय म्हणतो संध्याकाळी मुलाला आठवत. 6 पिढ्यांनी हँडओव्हर केलं डिझाईन, वरून खोदत लेणी. त्यातला रंग अजून जात नाही. इसवी सन पूर्व 900, इसवी सन 900चा कुठलं चालतं 2100.
अजून रंग उडालेले नाही. तो रंग जिथे बनत होता म्हणजे केमिस्ट्री, तुम्ही हे सगळं नाकारून एक भंपक पद्धत तयार केली. आमच्या लोकांपुढे काही पैसे टाकले आणि अत्यंत मुघलांच्या आक्रमणांनी दीनवाण्या अवस्थेत आलेला अत्याचार, लूट, सततचा अन्याय, स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःबद्दलची शून्य स्वामी हे सत्व असणारा देश, निसत्व माणसांचा भिकारी देश, ज्याचा कणा मोडलेला होता, त्याला तुम्ही सांगितलं तुम्ही असेच होते हो, तुमच्या मागे काही नाहीये, आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा आता हे आले कशा करतात असा प्रश्न पडतो. मी एका डायस्पोरामध्ये असा प्रश्न विचारला होता अमेरिकेत, की बा आम्ही जर भुक्कड होतो तर तुम्ही आले कशाला मरायला इथे. आता ते कसे आले याचा जो मी शोध घेतला तो तुम्हाला सांगितला तर तुम्ही हादरून जा. 1550 ते 1700 या 1540 घ्या, या 160 वर्षाच्या कालखंडात दोन गोष्टी घडल्या. एक रेनेसान्स झालाय आणि एक सायंटिफिक मॅथमॅटिकल इन्व्हेन्शन युरोपात झाले. रेनेसान्स मध्ये ग्रीक आणि यांचे मॉडेल्स, त्याचे साहित्य, कलाकृती, शिल्प, चित्रकला याच्यावर घमासान आणि अतिशय योग्य चांगलं असं डिस्कशन झालंय. मानवी मूल्य त्याच्यावर चर्चा घडल्या आहेत, भांडणं झाली आहे. आणि गॅलिलिओ सारख्या माणसाने ज्याने सांगितलं पृथ्वी गोल आहे, त्याला अंधार कोठडीत टाकणारे कॅथोलिक चर्च असताना पण त्याने सांगितलं पृथ्वी गोल आहे. तो अंधार कोठडीत राहिला पण तो सांगत राहिला पृथ्वी गोल आहे. अशा प्रकारचे अनेक मॅथमॅटिक्स, खगोलशास्त्रातले शोध त्या काळात लागले. त्यातले अनेक केमिकल शोध आहेत, फिजिक्सचे शोध आहे, बायोलॉजीचे शोध आहेत, केमिस्ट्री आहे. आणि या सगळ्या आपण सगळा तो इतिहास शाळेत वाचतो. आपण वाचत नाही तो आपला इतिहास. आपण आपल्याला लुटलं त्यांच्या इतिहास पाच करतो. हे काय मला पद्धत आहे मला अजूनही कळलेलं नाही. काय आत्मवंचनेचं हे घोर त्याचं हे आहे, शिखर आहे. ते सगळे आपण वाचले असतात. लुई पाश्चर पासून सगळं काय झालं, न्यूटन बिटन ते पाठ, त्याच्यावर आपल्याला मार्क मिळतात. आठवलं नाही तर आपण नापास होतो. आपल्याला त्याची लाज वाटत नाही की माझा इतिहास माहित नाही पण यांचा इतिहास पाठ करून मी पास होतो. आणि हे सगळं आपण शिक्षण पद्धतीत आणल्यामुळे ही सगळी माणसं त्या काळात झाली. तेव्हा युरोपमध्ये तेव्हा होत्या 5 सत्ता, डच, पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच आणि ब्रिटिश. ही पाच देश आहेत. त्यांच्या लक्षात असं आलं की हे जे आता शोध लागले याच्यातनं काही निर्मिती करायची असेल तर दोन गोष्टी लागतील. कच्चा माल लागेल म्हणजे रिसोर्सेस लागतील आणि तो जो प्रॉडक्ट बनेल तो विकायला मार्केट लागेल. कोलंबस आला याचे टाळ्यामधून स्वागत करायचं काही कारण नाही. वास्को द गामाच्या गळ्यात हार घालायचं काही कारण नाही. ही माणसं त्यांच्या भुक्कड देशाकडून तिथे सगळं व्यवस्थित होतं, इथे लुटण्याकरता आले. दर्यावर्दी साहस वगैरे या गोष्टींना माझा विश्वास नाही. त्यांनी साहस केलं पण त्याचं इंटेन्शन मॅलिस असेल तर मला त्याचं काही कौतुक पण नाही ऑनेस्टली. ती माणसं आली, त्यांना लक्षात आलं अरे बापरे इथे तर सगळंच सोनं चांदी मसाला सगळं काही इथे काही नाही असं नाहीच आहे. त्यानंतर ती येतच गेली 1494 पासून पुढे. आणि यानंतर या शोध लागल्याच्या काळामध्ये त्याच्यात त्या डिमांड घेऊन येत गेली. काय घेऊन जायचं, काय घेऊन यायचं. माझ्या घातसूत्र पुस्तकामध्ये किती सोनं कालिकत मधनं गेलं असं वर्णन आहे, त्याचे डॉक्युमेंट आहेत. इथून लुटता येईल म्हणजे ब्रिटिशांनी रेल्वे आणली आणि ही फार चांगली सुधारणा केली याच्या ज्यांच्यावर विश्वास आहे त्या लोकांनी थोडा अभ्यास केला. रेल्वे बरोबर काम केलं. मी पहिल्यांदा त्यांना गेल्यावर सांगितलं तर मला मॅप जर रेल्वेची दाखवा. 1853 ठाण्याची रेल्वे धावली मुंबई ठाणे. मला ते मॅप एकदा बघायचे कुठली कुठली रेल्वे केव्हा निर्माण केली. सगळ्या रेल्वे लाईन या मुंबई पोर्ट कलकत्ता पोर्ट पासून जिथे खनिज संपत्ती पर्यंत त्यांनी टाकलंय. तुमच्या आमच्या प्रवासाची काही संबंध नाही, कारण माल चोरून नेता यावं. ब्रिटिशांनी केलेली लूट ही अमानवी आहे, ती अमानुष्य आहे, ती अनैतिक आहे. ती त्या लुटीमध्ये आणखीन तर त्यांनी जगात तर खूपच धुमाकूळ घातलाय. स्पॅनिश, फ्रेंच आणि डच आणि पोर्तुगीजांनी. या देशामध्ये ते यायच्या आधी 400 वर्ष ज्ञानेश्वर होऊन गेले. तो 400 काय 500 वर्ष त्यांची सुरुवात व्हायची. आणि 1600 ईस्ट इंडिया कंपनी आली. तशा अर्थाने 1657 पासून ते यायला लागले. 1757 पासून त्यांनी बऱ्याच ठिकाणी लक्ष घालायला सुरुवात केली. शिवाजी जाईपर्यंत दहशत आहे, छत्रपती शिवाजी महाराज जाईपर्यंत. नंतर मात्र मग त्यांच्या लक्षात आले, कारण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमुळे मुघल सल्तनत संपली आहे. पण दिल्लीचा जो एक अंकुश होता कुठलाही कोणाचाही असेल तो नाहीये. तिथून त्यांना मोकळं रान मिळालंय. मुघल सत्तेचा अस्त आणि आपलं स्वातंत्र्य याच्यामध्ये बरोबर
आणि 144 वर्ष मराठ्यांचं राज्य मुघल सत्तेच्या असताच्या इथे 1600च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापासून सुरू झालेलं 1818 पर्यंतचं मराठा साम्राज्य 144 वर्ष, ते पण जवळपास भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 42% भूभागावर आहे. ते संपल्यानंतर ब्रिटिशांनी त्याच्याबरोबर मध्ये बेचक्यात ब्रिटिश साम्राज्य उभं आहे 1818 ते 1947. ते खरं तर माझ्या माहितीप्रमाणे 2000 पर्यंत उभंच आहे. कारण मी नाही म्हणत असं उगीच तुम्ही मला काहीतरी मी सनसनाटी बोलतो समजू नका. लंडन ट्रिब्यून मध्ये लेख आला 14 मे 2014, 24 मे 2014. तर अंक आहे बरं का अवेलेबल. त्यात त्याचं टायटल असं आहे अग्रलेखाचं, टुडे फायनली ब्रिटिशर्स लेफ्ट इंडिया. 25 मे 2014 काय झालं तुम्हाला माहिती? म्हणजे इट वॉज कंटिन्यू. म्हणून ते तितकं मोठं साम्राज्य आहे. त्या सगळ्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगायचं आधीचं काही सगळं नाकारून आपल्यावर जो आत्मवंचनेचा ज्याला म्हणजे तो एक इंजेक्शन किंवा लस दिल्यासारखं झालं. आपण सगळं विसरून गेलो. अजूनही आपण त्या भ्रमात. हे त्या षडयंत्राचं, कारण तुम्हाला जर काही तुमच्याकडून घडवायचं असेल, तुम्हाला डिप्रेशनच्या वेळेला एखादा पाठ काढायचा असेल, काही बदलायचं असेल तर भूल द्यावी लागते ना. ही ती भूल आहे त्या समाजाला दिलेली. ब्रिटिशांचं राज्य ही भूल आहे आणि त्याच्यावर पुढचं अर्थकारण ज्याच्याकडे मी येईल ते उभं आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी या सगळ्यांच्या याच्यातली मी तुम्हाला त्यांच्या सगळ्या मांडणीतली गंमत सांगतो. ऍडम स्मिथ आलेला आहे 1723. ऍडम स्मिथची तुम्हाला त्या वेल्थ ऑफ नेशन मध्ये तुम्ही पुस्तक वाचलं असेल त्या सगळं त्याचे 3 वाक्य तुम्हाला सांगतो. आणि अशा माणसाला आपण अर्थतज्ञ म्हणून फॉलो करावं का हा प्रश्न तुम्ही अंतःकरणाला विचारा. मी त्याला गुन्हेगारच म्हणतो. एक वाक्य असं, मनुष्य किती श्रीमंत आणि किती गरीब हे त्याच्या पदरी असलेल्या गुलामाच्या संख्येवरून ठरतं. हे अर्थतज्ञाचं वाक्य बरं. हे लुटमार करणाऱ्या कुठल्या दरोडेखोराचं वाक्य आहे, पण तो दरोडेखोरच आहे म्हणून ते आलं. स्वतःच्या स्वार्थातूनच जगाचा उद्धार शक्य आहे. आणि जे अनफिट आहेत, आपलं मिनिमम गव्हर्नन्स मॅक्झिमम मार्केट हा त्याचा एक सिद्धांत आहे. आणि तिथून त्या काळाच्या आत्महत्या म्हणून आपण ग्लोबल मार्केट फोर्सेसकडे येतो, तो विषय मी मानतो. दुसरा त्याचा आणखीन एक मानववंश शास्त्रज्ञवाला असाच एक फ्रॉड माणूस, त्याचं नाव डार्विन. मी मुद्दामून हे शब्द वापरतो, मला माझ्याबद्दल राग येईल, मला मान्य आहे. पण हे आपण असंच बघितलं पाहिजे. डार्विन काय सांगतो? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि पतंजली काय सांगतात? इसवी सन पूर्व 3रं शतक, की एका अमिबापासून तर हत्तीपर्यंत जे सगळे जगणार ते परस्परावलंबित जीवन जगून सगळे जिवंत राहू शकतात. सगळ्यांना सगळं मिळालं पाहिजे. त्यांचा मोठा श्लोक येतो. ही सृष्टी सगळी एकमेकाच्या बरोबर चालली पाहिजे. आणि त्यांना आपण पतंजलींना काहीतरी आता योगाला थोडं ग्लॅमर आलंय, अदरवाईज त्यांना आपण मानत नाही. आणि हा फ्रॉड सांगतो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे जंगली प्राणी तत्वज्ञान माणसाला लावतो. नंतर सांगतो लेट द अनफिट गेट एलिमिनेटेड. आणि हे मी जोडीन 1974च्या जॉन डी रॉकफेलरच्या एका प्रबंधाशी, ज्यात त्यांनी जगातली फक्त पिरुटन लोक शिल्लक राहावी, बाकी सगळी लोकसंख्या मरावी. कारण जग एक दिवशी 10 अब्ज लोकसंख्येला पोहोचेल आणि त्यातून ते पोचायच्या आधी किंवा पोचल्यापर्यंत प्रयत्न करून त्यातली किमान 6 अब्ज लोकसंख्या मारून टाकली पाहिजे. त्याच्या प्रेरणेचा शब्द घेणारा माणूस आहे बिल गेट्स. कंपनीचं नाव आहे ब्लॅकस्टोन. आणि पहिलं बायोलॉजिकल वेपन आलंय कोरोना 2020. का बरं चीनवर अमेरिकेने खटला भरला याचा विचार मनात येत नाही. ट्रम्प तर बोलत होता चायना व्हायरस. खटला का नाही भरला जिनेव्हा? मानवतेच्या विरुद्ध उद्योग केले म्हणून. कारण वुहान मधल्या चीनच्या लॅबला अमेरिकेने $5 मिलियन दिले. कारण अमेरिका देशामध्ये कुठलंही टॉक्सिक मटेरियल आणि कुठलाही व्हायरस प्रोसेस, टेस्ट आणि प्रोड्यूस करण्याचं फेडरल लॉ नुसार बंदी आहे. आणि त्यांचा फेडरल लॉ हा प्रेसिडेंटचा व्हेटो पण नाकारू शकत नाही. कारण त्यांचे बेसिक प्रिन्सिपल आहेत. म्हणून आपल्याकडे 9/11चं स्टील येतं. आपण त्यातनं मॅनवलची झाकणं बनवतो आणि ती तिकडे पाठवतो. क्वीन्स आणि न्यूयॉर्क मधली सगळी मॅनवलची झाकणं मेड इन इंडिया आहे.
पण ते टॉक्सिक मटेरियल आपल्याकडे येतं, आपण ते स्वीकारतो आणि आपण ते प्रोसेस करतो. तसं चायनाने वुहानमध्ये कोविड फॅमिलीचे व्हायरस प्रोसेस करण्याचं 5 मिलियनचं त्यांना अनुदान अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल सीडीसीने दिलं. हा फाउची नावाच्या माणसाची सही आहे त्याच्यावर. घातसूत्र इंग्लिश जे पुस्तक आहे त्यात त्याची कॉपी छापलेली आहे. बिल गेट्स सांगतो 17 सप्टेंबर 2017 एका भाषणामध्ये की एक मोठं पॅन्डेमिक येऊन घातलंय. कोण सांगतो? आणि तो सांगतो ती परिषद कसली असते तर ती रॉकफेलरची लोकसंख्या विच्छेदनाची परिषद असते, लोकसंख्या निर्मूलनाची परिषद असते. त्याच्यात तो एक पेपर मांडतो. तो सांगतो काय की ते येईल तेव्हा काही याच्यातले नंबर मी घेऊ शकतो. एखाद्या सेल्स बजेट मधलं कोणतरी म्हणतो ना त्यातलं 20% बजेट मी सेल्सचं घेतो, तर तो म्हणतो 10% आपण त्या व्हायरसमुळे घेऊ शकतो जबाबदारी. ब्लॅकस्टोन कंपनीचा स्टॉक बघा, त्यांची हिस्ट्री बघा, सगळं बघा, ते सगळं ओपन आहे. म्हणून अमेरिका त्यांच्या विरुद्ध कोर्टात जात नाही. ते पॉप्युलर स्टेटमेंट, तो ट्रम्प क्रॅकपॉट प्रेसिडेंट असल्यामुळे तो असे स्टेटमेंट करत राहतो, त्याच्याने सनसनाटी तयार होती, पण तो खडला नाही परत. त्यामुळे तिथपासून जेव्हा हे सगळं तिथून सुरुवात होते. युरोपियन या सगळ्या तथाकथित तत्ववेत्यांनी केलेल्या मांडणीतून ही सुरुवात होते. ग्रीक आणि रोमन तत्ववेत्याबद्दल बोलत नाहीये, मी प्लेटो अरिस्टॉटलचं बोलत नाहीये, मी हे जे सगळे आलेत ना 1500-1700 मध्ये, मी त्यातले काही मायकेल एंजेलो पण येतात, काही चांगले मी असं म्हणणार नाही. शिल्पकार, चित्रकार, कलावंत वेगळे रेनेसान्स मधले सायंटिफिक इन्व्हेन्शनचा फायदा करून घेण्याकरता उर्वरित जग लुटलं पाहिजे याची थेअरी मांडणारे हे लोक फ्रॉड. मार्क्स पुढचा सगळ्यात मोठा फ्रॉड. त्या घातसूत्रामध्ये तुम्ही वाचाल तर तुम्हाला कळेल कार्ल मार्क्स हा रॉथशिल्डचं लायनेज आहे, ब्लड लायनेज. रॉथशिल्ड आहे कॅपिटलिस्ट, $553 ट्रिलियन मालक आहे, त्याचं कधी ऑडिट होत नाही. ते सगळं घातसूत्रामध्ये तुम्ही वाचा, त्या तपशिलात ज्ञात जात नाही. पण हे सूत्रधार आहेत या सगळ्या ग्लोबल मार्केट फोर्सेसचे, त्याच्या तावडीत आपण आत्ता सापडलोय. आधी आपण कुठे सापडलो होतो ते मी सांगत होतो, त्याचं नाव आहे कल्चरल मार्क्सिझम. कार्ल मार्क्स नावाच्या माणसाने जी मांडणी केली त्या मांडणीचं काय झालं गंमत मला सांगा. रशियन राज्यक्रांती लेनिनची झाली. मी तुम्हाला खरं तर त्या मगाच्या सणावळ्यात अजून एक घटना सांगणार होतो, ते आत्ता सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल मी काय मानतोय ते. स्टँडर्ड ऑइल नावाची कंपनी रॉकफेलरची न्यू जर्सी मध्ये, काही हजारो हेक्टरवर कंपनी. त्या कंपनीत एक ट्रेनिंग सेंटर आहे. तिकडे ट्रॉटस्की आणि लेनिन, त्यातल्या ट्रॉटस्की आणि 40 लोकांना राजवट उलथण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. ते सगळे एका बोटीत बसतात. पहिलं महायुद्ध सुरू आहे, 1914 सुरू झालंय. ही बोट निघते, कॅनडाला जाते. कॅनडा दोस्त राष्ट्र फ्रेंचांची वसाहत आहे. बोट पकडली जाते. हा रशियन किंवा हा नॉन फ्रेंच, नॉन अमेरिकन म्हणून याला पकडलं जातं. त्या लोकांना ते लोक पकडतात, फ्रेंचांना कळवतात. सीआयएचा डायरेक्टर माझ्या पुस्तकात त्याचं नाव आहे, आता नाव विसरलो. ही फ्ल्यू इन देअर. तो त्यांना अमेरिकन पासपोर्ट देतो आणि त्यांची सुटका करतो. आणि मग सीआयए आणखी $5 मिलियन लेनिनना पाठवतो, जो ट्रेनने प्रवास करत रशियात चालला युरोपातून. आणि मग ट्रॉट्स्की युरोपात जातो आणि 757 टन ज्याच्याकडे सोनं आहे त्या रशियन झारची राजवट होण्याची रशियन क्रांती सुरू होते. आणि तिथे कम्युनिस्ट राजवट येते लेनिनची. लेनिन तुम्हाला माहिती, बाकी त्यात जायची गरज. तो आहे भोगता मार्क्सचा. रशियामध्ये हे सगळं करून बघितलेलं नाही. म्हणजे राजवट पाडणं, उलथवून टाकणं, क्रांती करणं, असंतोष पसरवणं, या प्रायमरी पायऱ्या आहे. राज्य करायला लागेल ना पुढे, चालवायचं कोणी देश. याला विरोध करा, त्याला दगड मारा, त्याला नाही म्हणा, आपण कोण चालवेल ते सांगा. ती व्यवस्था पण उभी करायला लागते. आणि मार्क्सचं त्या व्यवस्थेचं पानाच्या पानं भरून दास कॅपिटल मध्ये लिहितो कशी व्यवस्था उभी राहील. पण रशियात ती व्यवस्था झोपलेली नाही, चालू शकली नाही. अशी परिस्थिती झाली 1923 ला. पहिलं महायुद्ध संपून सगळं रशियन क्रांती 1917ची आहे. त्यानंतर 6 वर्षांनी अशी परिस्थिती झाली रशियामध्ये की लोकांना खायला 3-3 दिवस रांगा लावायला लागल्या. मग हे का नाही आलं मार्क्सच्या तत्वज्ञानांना पुढे. हळूहळू लक्षात असं आलं की रशियामध्ये कम्युनिझम फेल झाला, तो चालला नाही. मग असं लक्षात आलं की एक तत्वज्ञान आहे मार्क्सचं,
आणि दुसरं जे आहे ते असं आहे, तोपर्यंत चायना रांगेत उभा होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताबरोबरीने. मग असं मग स्टॅलिन आला. स्टॅलिनने स्टॅलिनने केलेल्या अपकृत्यांबरोबर स्टॅलिनने ज्या पद्धतीने देशाला देशोडील लावलं त्याचं एक पुस्तकच लिहिलेलं आहे. एक तो क्रुश्चेव रिपोर्टच आहे फार मोठा, तो वाचून घ्या कधीतरी 400 पानाचा. तो सांगतो की स्टॅलिन नसता तर आम्ही किती प्रोग्रेस केली असती. हे यांची कम्युनिस्ट हायरार्की आहे बरं का. हे वारसा हक्क आहे त्यांच्या. मुलाने बापाची चौकात जाऊन बदनामी करावी असं आहे. आणि हे लॉयल्टी वगैरे गोष्टी शिकवतात मार्क्सिझम वाले. पण त्यांच्या लक्षात आलं की हे क्रांत्या काही होत नाही, सरकार चालवता येत नाही, लोकांची पोटं भरत नाही, लोकांना सुख आनंद मिळत नाही. एका कम्युनिस्ट कार्यकर्ते मोठ्या नेत्याला मी असं विचारलं होतं की हे सगळं जर खरं असेल तर मार्क्सला फॉलो करणारे आपण 2 देश घेऊ. एक समाजवादाकरता रशिया, साम्यवादाकरता चीन, आणि अमेरिका भांडवलशाही देश. बरोबर आहे, त्याचे प्रतिनिधी झाले 3. सो पण आज परिस्थिती काय आहे? कम्युनिस्ट चायना, सोशलिस्ट रशिया आणि कॅपिटलिस्ट अमेरिकेमध्ये 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे. म्हणजे हे 3 चोर एकाच ठिकाणी पोहोचले. आम्हाला वेळात काढत 33 राष्ट्रांचे नकाशे बदलले हो. 27 राष्ट्रप्रमुखांच्या हत्या किंवा पदच्युत झाले कम्युनिझम टाकण्याच्या झगड्यामध्ये. काही देश नामशेष झाले, परत नकाशावरच दिसले नाही. त्यांच्या असं लक्षात आलं की याच्याने काही घडत नाही. मग हल्ले सुरू झाले सांस्कृतिक बिलीफवर. याच्यावर देश आता एकच तुटणं, भांडणं लावणं, फूट पाडणं, हा जो अजेंडा, त्याचे 3 शब्द आहेत. हे पण डॉक्युमेंटेड मी सगळं तुम्हाला सांगतोय आज. मी आज विचार असं केलं की आपण ठाण्याला येतोय तर हे शब्दच तुम्हाला देतो. एक शब्द आहे डेरॅसिनेट, दुसरा शब्द आहे डिव्हाइड, आणि तिसरा आहे डिस्ट्रॉय. हे अजेंडा आहे. डेरॅसिनेट म्हणजे डाऊट क्रिएट करणं, डिस्टिंग्विश करणं लोकांना वेगवेगळ्या कारणाने. LGBT असेल, ट्रान्सजेंडर फंक्शनिंग असेल, एका वेगळ्या अर्थाने इंडिपेंडन्स असेल, राईट्स असतील. आता अमेरिकेत चाइल्ड राईट्सवर आंदोलन सुरू होत आहे, चिल्ड्रन राईट्स. तशी जबाबदारी आई वडिलांकडे, ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. कारण 4थ्या बायकोचा मुलगा आणि 5व्या नवऱ्याचा मुलगा आणि 6वी बायकोबरोबर तो राहतो. काही टोटलच लागत नाही, कोणाची मुलं कोणाबरोबर जन्माला आली कुठे राहतात. कुटुंब नावाचं बांधून ठेवणारा घटकच नाही. त्यात कल्चर धागा जोडून ठेवतो. म्हणजे कसं, उदाहरण देऊन सांगतो. इथे कौशल जमदार बसलेत संगीतात. केरळचा एखादा माणूस ज्याला फक्त केरळी, मल्याळम मधली आणखीन कुठली तरी एक डायलेक्ट बोली भाषा येते, केरळच्या खेड्यात आयुष्य गेला, तो कधीतरी 2 पैसे आले म्हणून तो काश्मीरला गेला आणि मी डोळ्याने पाहिले म्हणून सांगतो. आणि असा माणूस बायका पोरांना घेऊन, केरळचा माणूस काश्मीरमध्ये किती भांबावलेला असेल, खेड्यातनं बाहेरनं पडलेला, पण त्याला काश्मीरचे आकर्षण आहे. तो काश्मीरला आला आणि तिथे संगीत नाटक अकादमीचा आमचा एक कार्यक्रम सुरू होता. सुफी लोक, ते सुफी भजनं गाणारी माणसं बसली होती. तो थांबून राहिला. तर मी त्याच्याकडे पाहत होतो की याला काय, याला हिंदी सुद्धा कळत नाही, एकदम सुफी विफी आहेत तर मल्याळम माणूस. तर तो आला, त्याची माहिती काढली सगळी, त्याला विचारलं मी. पण मला विचारता येईना, इंग्रजीत बोललं. त्याला इंग्रजी धड कळे ना. कोणचं कसं तरी माणसं विचारलं. तो म्हणला उसका याचा मार्कास उसका काय मतलब आहे. मला म्युझिक कळतं म्हणलं. मी स्वतः म्युझिक करणार माणूस. मी माझं एक वाद्य वाजवतो, माझ्या वाद्यावर संगीत वाजवतो. हा जो सांस्कृतिक धागा असतो कनेक्टचा, तो तोडण्याकरता, म्हणून त्याचं नाव आहे. म्हणून माओने जी सांस्कृतिक क्रांती केली त्यामागची ही प्रेरणा. माओने किती लोक मारली तुमचा काय अंदाज आहे? सगळ्यात जास्त माणसं आपण कोणी मारली असं समजतो? चंगीज खान पासून सुरुवात केली तर आपण हिटलर पाशी येऊन थांबतो. माओने 8.5 कोटी लोक मारले 4 क्रांत्यांमध्ये. हे कम्युनिस्ट राजवटीचं सगळ्यात उत्कृष्ट मानवतेचं उदाहरण म्हणून बोर्डवर लावा. सांस्कृतिक क्रांती, चीनमध्ये एक चिमणी नाही, ते अनेक त्याचे जे उद्योग आहेत सगळे त्याच्या राजवटीत. ते लाल सूत्र म्हणून माझं पुस्तक 6 महिन्यात येईल, त्यात सगळं मी त्याचा पूर्णच पर्दाफाश, त्याचे डॉक्युमेंटच कॉपी करून टाकले की त्याने काय आदेश दिले होते. कम्युनिस्ट बघा समतेच्या गोष्टी करतात, समानतेच्या गोष्टी करतात, सगळ्यांना सगळं मिळावं म्हणतात. आणि त्यांच्या राजवटीचं त्यांच्या सगळं डोक्यावर ठेवून, दास कॅपिटल आपला प्रसिद्धीचा ग्रंथ म्हणून डोक्यावर ठेवून राज्य करणारी माणसं किती नादान, किती घाणेरडे आणि विकृत आहेत बघा.
मग सांस्कृतिक क्रांती मागवणे केली तेव्हा एक्झिस्टिंग सगळं तोडायचं. आणि इथे कल्चरल मार्क्सिझम इंग्रजांच्या आत्मवंचित भारतीय मनामध्ये घुसायला सुरुवात झाली. तो कालखंड स्वातंत्र्याच्या आधी 10 वर्षापासून सुरू होतो आणि नंतर तो फार पीकला जातो, कारण त्यांना मोकळं रान दिलं. ग्लोबल मार्केट फोर्सेस हे नंतर आले. इंग्रजांनी तुमची आत्मवंचनेत तुम्हाला दिलं. कल्चरल मार्क्सिझमने श्रद्धास्थानांबद्दलच्या शंका क्रिएट केल्या. कारण काही विचारवंत पोपट जे स्वतःला पुरोगामी वगैरे म्हणून घेऊ लागले, स्वतःच त्यांना कोणी पुरोगामी म्हटलेलं नाही, पण हे करेल म्हणजे पुरोगामी अशा डेफिनेशन यांनीच प्रस्तुत केले. ते मोठे अजेंडे कल्चरल मार्क्सिझम चाललेले, योगिझम पर्यंत ते आता आले आहेत सगळे, की जे जे म्हणून धरून ठेवेल समाजाला त्याच्यावरच्या सगळ्या विश्वास उडवायचे. कुंकू लावायचं नाही, रक्षाबंधन करायचं नाही, दिवाळीत फटाके फोडायचे नाहीत. तुम्हाला या गोष्टी घालून ठेवतात, त्याच्यावर काहीतरी लॉजिकल तर्कदुष्ट विधानं करायची, चर्चा घडवायच्या, परिश्रमात घडवायचे. टीव्ही चॅनल काय हो, ते सप्लाय चेन आहे, ते म्युझिक बॉक्स आहे. पैसे टाकले की ते कोणाचंही गाणं म्हणायला तयार असतं. पैसे संपले की परत तोंड मोडून उभं राहतात, परत कोणतरी पैसे टाकतात. ते बुक्कड आहे. अशा याच्यातनं 572 चॅनल ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या हातात आहेत जगातले, 630 चॅनल पैकी. हे सगळी पिलावं आहे त्यांचे छोटे छोटे चॅनल जे प्रादेशिक भाषा. त्या पद्धतीचं प्रस्तुत करायचं. ती माणसं चर्चेला येतील, ती पुरोगामी बोलतील, आणि लॉजिकल असतं ना. मी का कुंकू लावायचं नवऱ्याच्या नावाने, असा प्रश्न एका स्त्रीला विचारला. त्याच्या मागचं कुठलंही कार्यकारण भाव न समजून घेता कशाला त्याने गावाने कुंकू लावायचं, हे लॉजिकल प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये माणसं गुंतवणूक करतात. मूळ तो म्हणून कुंभमेळ्याबद्दल जे लोक बोलतात, मी असं म्हणतो की एका ठिकाणी काय 50-60 कोटी नसतील, 20 कोटी 30 कोटी असेल, आपण आकडेवारी बोलूया. जात पात न बघता माणसं डुबकी बाजूला बसून मारतात. ज्या गावामध्ये वरून अजूनही एखाद्या दलिताला पाणी स्पर्श न करता देत होते काही काळापर्यंत, अजूनही गुपचूप देत असतील, तिथली माणसं एका मेळ्याला येतात आणि एकाच नदीमध्ये एकाच पाण्यात डुबकी मारतात. हे तुम्हाला बांधून ठेवणारं वाटत नाही का? पण या सगळ्या याच्यावर हल्ले करायचे, याचं त्याचं पूर्ण मनामध्ये त्याच्याबद्दल किलमिश तयार करायचं. कल्चरल मार्क्सिझमने वाट लावलेल्या देशांची संख्या अगणित आहे. आणि भारतासारख्या, म्हणून मला सिरियामध्ये आता जे झालं ना, सिरिया आणि त्या याचं लेबनॉनचं, ते मुसलमान राष्ट्र संपल्याचा आनंद नाही बरं का. एक मानवी संस्कृती आणि सभ्यता संपवली या लोकांनी, याचं मला दुःख आहे. सिरिया लेबनॉनची संस्कृती फार वेगळी आहे. तो संस्कृतीचा ऱ्हास आहे. तो कुठल्या धर्माचं नाम नष्ट होणं नाहीये, किंवा त्यांचं राज्य जाणं नाहीये, ते नष्ट होणार पण नाही. 3.5 अब्ज आहेत ते कुठं नाही कावड्या छत्रीसारखे होतील, त्याची तुम्ही काही विषयच मांडू नका. पण एक सभ्यता आणि संस्कृती संपली. भारत नावाचं एक सांस्कृतिक राष्ट्रावर असणारा देश संपतो. हे सगळ्यात मोठं यश किंवा जे सगळ्यात मोठे टूल हे काँग्रेसच्या काळामध्ये कम्युनिस्टांना दिले गेले, आणि त्यांनी हा अविरत उद्योग चालवला. कारण त्यांना कळलं हे काही राज्य ताब्यात घेऊन आपल्याला चालवायची आपली अवकात नाही, आपल्याला राज्य चालवता येत नाही. आता तुम्ही या सगळ्या मार्क्सवादाच्या घोषणा बघा, आणि हे ज्योती बसू नावाचे जे गृहस्थ संध्याकाळी स्क्वॉश पिणारे आणि दिवसा पांढरे शुभ्र कपडे घालून अजिबात दलिताच्या हातूनच फक्त पाणी पिल अशा भंपकपणा करणारे, आणि ते जसं टॉलस्टायचं सांगतात ना, टॉलस्टायचं समकालीन चेका होता. तो असं म्हणला की टॉलस्टायकडे मी एकदाच गेलो आणि जाऊ शकलो नाही, कारण टॉलस्टाय हा तिथे बसून आम्हाला शोषणावर लेक्चर द्यायचा. पण ते चालू असताना बाजूला एक माणूस ट्रे घेऊन उभा असायचा, त्या ट्रे मध्ये ग्लास असायचा आणि एक सिगार असायची. टॉलस्टायने त्याच्याकडे पाहिलं की त्या तोंडाला तो ग्लास उचलून लावायचा, आणि त्याने आतून चंचू केला होता चंदू की तोंडात सिगार ठेवायचा पेटवून, त्याचा एक कश घेऊन तो परत त्या ठेवायचा, तो माणूस उभा राहायचा 6-7 तास आणि हा शोषणाबद्दल बोलत असायचा. तर हे जे भंपक गोंडे आहेत त्याच्याबद्दल बोललो पाहिजे. तशा अर्थाने मी म्हणतो की ते त्यांनी जे सगळं निर्माण केलं ते असं झालं की ज्योती बसू 40 वर्ष राज्य केलं बद्दलवर काय बंगालची परिस्थिती हो. कुठलं राष्ट्र म्हणून काय राज्य संपन्नपणे केलं. तुमची ते दास कॅपिटलची पानं उडून सांगा, ज्योती बसू आपल्याला निवडून दिला 8 वर्ष, 8 वेळा, याचं काही केलं का आपण. राज्य चालवण्याची अवकात नाही. त्यामुळे जे चालवतात त्यांच्याबद्दलची धुळी निर्माण करणं हा अजेंडा म्हणजे कल्चरल मार्क्सिझम. आता ते वोकिझम पर्यंत गेले, ते ह्युमन राईट्स पर्यंत, ते कुठलेही विषय काढू शकतात.
अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. मी नेहमी म्हणतो आपले नॅरेटिव्ह क्रिएट करा, त्या नॅरेटिव्हला उत्तर देत बसू नका. याचं ग्लोबल मार्केट फोर्सेस करता जी परिस्थिती लागेल, ग्लोबल मार्केट फोर्सेस काय आहे, व्हॉट इज GMF, हे घातसूत्र काय आहे, आर्थिक जे तुम्ही मगाशी म्हणला ते काय आहे, हे तुम्हाला गुलाम करायचं आहे. तुमच्या सगळ्या संसाधनांवर ताबा घेऊन त्याचा वापर आम्ही ठरवू. वर्ल्ड बँक जेव्हा आली ब्रेटन वूड कॉन्फरन्समध्ये 1956 साली, तेव्हा त्याचा अजेंडाच मुळात जगाची एक करन्सी असावी असा. जगाची एक बँक कशा करता पाहिजे मला काही कळतच नाही. शिट्टी मारायला की सगळ्यांनी मेथीची भाजी भाकरीच खायची असं म्हणलं जातं. कोणी ऐकेल का? ज्या समाजाने वर्षानुवर्ष जैव विविधता, जगण्याची विविधता, अन्नाची विविधता, धानाची विविधता, भाज्यांची विविधता, फुलांची विविधता, प्राण्यांची विविधता, कुटुंबाची व्यवस्था, नात्यांची विविधता जपली आहे, त्यांना असे एका रांगेत बसून तुम्हाला काही शिट्टी मारून देता येईल का? केवळ तुमच्या अर्थकारण त्यांच्या हातात गेलं म्हणून. आणि म्हणून मी म्हणतो की 9/11 मध्ये बिन लादेनचा संबंध नाही असं म्हणतो, हे सनसनाटी नाही, ही फॅक्ट आहे. आणि म्हणून जॉर्ज बुश म्हणतात की लेट अस गेट सद्दाम, कारण सद्दाम गेल्याशिवाय, काहीतरी मोठं घडल्याशिवाय तर मिडल ईस्टचा नकाशा बदलता येणार नाही. आणि ते मोठं घडवायला लागेल. मग ट्विन टॉवर पडणं हे का असे ना, काय फरक पडतो? मग इराकमध्ये 1,52,000 लोकांचे मृत्यू होतात. पुढच्या 15 वर्ष जी पिढी जन्माला येईल त्यांची फुफ्फुस त्या सगळ्या बॉम्बच्या रिकाम्या केलेल्या इन्व्हेंटरीच्या धुरामुळे 35 ते 40% चालू असतील. त्याचा आपल्याला काय फरक? 2.5 मिलियन बॅरल पर डे ही तेल कंपनी ताब्यात घ्यायची असेल तर त्याची ही कॉस्ट आहे, तेवढे ह्युमन लाईफ. ग्लोबल मार्केट फोर्सेस इतक्या क्रूरतेने वागतात. अमेरिकेचे अध्यक्ष त्यांचे पपेट असतात. अमेरिकन अध्यक्ष सर्वशक्तिमान वगैरे समजू नका, सूत्रधारांचे पपेट असतात, ते ठरवतात. हेनरी किसिंजर नावाच्या एका माणसाने, तो बरोबर 100 वर्ष जगला, आता जाऊन त्यांना वर्ष होईल, त्या माणसाने अमेरिकेचे 11 अध्यक्ष ठरवले. हा ऑर्फन जो मुलगा आहे, 13वे निघून आलेला, रॉकफेलरने आश्रय दिलेला, कौन्सिल फॉर कॉरिलेशन नावाची संस्था निर्माण केलेला, जी डीप स्टेट आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात कुठली माणसं बसतील, संरक्षण खात्यात कोण जातील, म्हणून डिक चेनी नावाचा अमेरिकेचा उपाध्यक्ष हॅलिबर्टन नावाच्या कंपनीचा CEO असतो. उपाध्यक्ष झाल्यानंतर पण 6 महिने असतो. अमेरिकन काँग्रेसमध्ये कोणीतरी ऑब्जेक्शन घेतं, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट खाली राजीनामा द्यायला लागतो. पण तोपर्यंत त्याने डोनाल्ड रमफिल्ड नावाच्या संरक्षण मंत्र्याकडून आणि प्रेसिडेंट कडून एक डॉक्युमेंट साईन केलं असतं, जे अमेरिकन सैन्याच्या सगळ्या फ्युएल सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट हॅलिबर्टन कंपनीने घेतलेले असतात त्याच्या, आणि त्याच्यामध्ये 35 सेंट गॅलन, तिथे 2 सेंट रेट, तिथे 35 सेंट गॅलनने पेट्रोल अमेरिकेने खरेदी केलेलं असतं आपल्या सैन्याकरता हॅलिबर्टन. ग्लोबल मार्केट फोर्सेस एखाद्या ऑक्टोपस सारखे त्यांचे इंटरनल सगळीकडे घुसलेले असतात. आणि आता भारत कुठे आहे? भारत का सावध आहे? एक सावध होता कारण सांस्कृतिक राष्ट्रवाद होता, म्हणून कल्चरल मार्क्सिझमचा भारत सावध होता, कारण त्यांच्या सगळ्या त्या विध्वंसक विचारवृत्तीला तोंड देऊ शकेल, त्याच्या अगेन्स्ट एक समाज म्हणून, सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणून उभा राहू शकेल. म्हणून संघाच्या 100 वर्षाचं फार महत्व आहे, लक्षात ठेवा. शिस्त आणि संस्कारिक संघटना हे एक आपल्याला इंटरनल जाणवणारं महत्व आहे. जगाच्या प्रतलावर संघाकडे बघताना एक सांस्कृतिक संघटना 100 वर्ष चालते, तेव्हा ती एक आश्वासन जिवंत ठेवते की कुठल्याही कल्चरल मार्क्सिझमला हा समाज बळी पडणार नाही. आणि हे अत्यंत शांतपणे त्यांचा आपल्याला असलेलं ऋण आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे एक षडयंत्राचा बळी भारत सावध होता, कारण हा सांस्कृतिक राष्ट्रवाद तोडणारी व्यवस्था उभी करायची होती, जी बऱ्याच प्रमाणात कम्युनिस्टांनी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये घुसून, साहित्य अकादमीत घुसून, संगीत नाटक अकादमीत आपले पदाधिकारी ठेवून, तिथले सगळे हे बदलून, शाळेची पाठ्यपुस्तकं बदलून, NCERTचा अभ्यासक्रम बदलून, ही त्यांनी वर्षानुवर्ष 40 वर्ष चालवली. त्यांना संजीव रेड्डींच्या विरुद्ध उभा करताना जी सौदेबाजी झाली, त्याच्यामध्ये कम्युनिस्टांना या सगळ्या संस्था दिल्या गेल्या, हा इतिहास. हे सुद्धा एक घातसूत्रच आहे. भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उरला सुरला कडा मोडायचा.
मला नेहमी असं वाटतं की हे सजगपणे आपल्या त्या वेळेला लक्षात आलं नाही आणि आता आपल्याला इतिहासच माहित नाही. मला लोकांना आपले कुठल्याच डिस्कवरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकात जर इतिहास लिहिलेला असेल आणि ते इतिहासाचं पुस्तक म्हणून जगभरातल्या भारतीय एम्बसीमध्ये ठेवलेलं असेल तरी ते भारतातल्या 56 योद्ध्यांचा उल्लेख सुद्धा नाही. हे आपण विसरतो कसं काय? बाप्पा रावळचा उल्लेख नाही, ज्या केरळच्या राजाने डचांचा पराभव इंग्रजांची मदत घेऊन केल्याचा उल्लेख नाही. मग ते इतिहासाचं पुस्तक ते असेल, ते कोणी काही लिहू शकतं. इतिहासाचं पुस्तक हे साध्यंतपणे लिहिलेलं असतं, अत्यंत संकलन त्याचं हे वस्तुनिष्ठ असतं. असा इतिहासच आम्हाला कोणी शिकवला नाही. छत्रपती शिवाजी महाराज 1.5 पानात सांगतात आमच्या. छत्रपती शिवाजी महाराज हा माणूस असा आहे, त्यांच्यावर किमान PhD पर्यंत एक शिवाजी महाराज हा विषय अतिशय महत्वाचा नानावार्य केला पाहिजे. कारण जगात एकमेव योद्धा आहे ज्याने 35 वर्षात 450 वर्षाचं दैन्य संपवलं. दुसरा एकही योद्धा नाही. मी तुम्हाला चंगीज खान पासून सोडून द्या, सेल्युलस पासून तर पार नेपोलियन पासून सिकंदर पासून सगळ्यांची नावं घेऊन 56 युद्धांची नावं सांगू शकतो ज्यांनी त्यांच्या आयुष्यात हे केलेलं नाही. 35 वर्षात 450 वर्षाचं दैन्य, दारिद्र्य, अपमान, सगळे अप्रतिष्ठा सगळं संपवलेला एकमेव माणूस आहे. आणि तो मॅनेजमेंटचा माणूस आहे. तो PhD ला त्याचा विषय घेऊन मॅनेजमेंटचा अभ्यास केला पाहिजे, कारण ती मॅनेजमेंट कॉन्टेम्पररी आहे, की त्या काळाशी निगडीत नाही. पण ही सगळी मानबिंदू पुसून टाकणं याचं कारण कल्चरल मार्क्सिझम इतकं हेवी प्रमाणात कार्यरत होता की आपला जी पिढी जन्माला आली आहे किंवा आता जी पिढी 20-25 म्हणून यांना म्हटलं होतं की तरुण मुलांना जास्त बोलवा, त्याच्याकरता आपण काही माणसं निवडून त्यांना हे वाचायला लागेल असं बघा, कारण त्यांना फेस करायचं आहे. हे सगळे आपले सांस्कृतिक मानबिंदू तोडले कल्चरल मार्क्सिझमने. मग एक अत्यंत विदीर्ण अशी मानसिक अवस्था समाजाची होती. पैसा येत राहतो, डेव्हलपमेंट होत राहते, कुठल्या ना कुठल्या निजामचं बोट पकडून भारत लोकसंख्या मोठी होत राहील. कारण मुळात स्ट्रगलिंग करणारी माणसं आहे. अन्याय अनेक झाले वर्षानुवर्ष लढाईमध्ये गुंतलेली होती, त्यामुळे त्यांची जी सगळा तो फोर्स येतो कुठल्या तरी क्रिएटिव्ह मध्ये वापरतील, ते इंडस्ट्री उभ्या करतील, सगळं करतील. मग त्याच्यानंतर दुसरं हत्यार येतं, त्याचं नाव आहे ग्लोबल मार्केट फोर्सेस. आणि मग त्याच्यामध्ये ठरतं की तुमच्या देशामध्ये कुठल्या प्रकारचा FDI येतो. तो आता FDI हे लोकांना, बऱ्याच लोकांना, म्हणजे अजूनही जी राजकीय पुढारी त्याच्यावर बढाया मारतात आणि एकमेकाशी स्पर्धा करतात, आम्ही एवढे आणले तुम्ही तेवढे आणले. मला त्यांचं बेसिक आपले काय आपण गहाण ठेवून आणलंय हे आपला विचारायचा नागरिक म्हणून अधिकार आहे, किंवा आपल्याला तो अभ्यास करण्याचा अधिकार आहे. प्रश्न तो उपस्थित केलेच पाहिजे. आपण काय ओणके नाहीत की वाहत जाऊ पाण्यामध्ये. कुठल्या तुमच्या बिल्डिंगचं उदाहरण, या बिल्डिंग मध्ये समजा पाण्याचा टँकर रोज येत असेल, तो तिसऱ्यांदा आल्यावर चौधरी तुम्हाला सांगेल कोण अध्यक्ष आहे बोलवा, ते जरा गेट उघडा, ते जरा गेट तोडा, माझी गाडी फिरत नाही. आपल्याला पाणी देणारा माणूस पाणी पैसा समजा, तर आपल्यामध्ये इतके FD आणणारे माणसं आपले धोरण बदलल्याशिवाय राहतील का? 55 वर्षामध्ये ब्युरोक्रॅट आणि मॅकेन्झी आणि डेलॉइट टूश अशा सगळ्या MNCsनी जे परत ग्लोबल मार्केट फोर्सेसचे टूल आहेत, तसं ग्लोबलायझेशन त्यांचं टूल आहे. त्यांनी आपल्या भारताच्या अनेक धोरणांमध्ये बदल घडवून आणले. त्याला पहिलं उत्तर आपण थोडं बळ करून देतो, त्याचं नाव आत्मनिर्भर. पण ती एवढी पुरते हो, पण ती लावायला पाहिजे ना. त्याच्याने काय होतंय, असे नकारात्मक भूमिका घेऊन कसं चालेल? उत्तर तर द्यावं लागेल. छत्रपतींनी उत्तर दिलं त्यांच्या पद्धतीने. जेव्हा त्यांना तेवढं लाखाचं सैन्य चालून येतं आक्रमकांचं, त्यांनी गरिबी गावा शोधला की मी ठरवेल युद्ध केव्हा करायचं, मी ठरवेल केव्हा थांबायचं, पण माझ्याकडे रिसोर्सेस नाही. हे कुठल्याही मॅनेजमेंट प्रिन्सिपलला आज लागू पडू शकतं. गनिमी कावा हे काय युद्धाचं तंत्रज्ञान आहे, ते माझ्या रिसोर्सेसच्या युटिलिटीचं मॅनेजमेंटचं टेक्निक, ते कुठल्याही काळात कुठल्याही संदर्भात लागू पडू शकतं. आत्मनिर्भर तेच टेक्निक आहे. 52 राफेलची विमानं घेऊन 32ची डिलिव्हरी झाली की बाकीचे 60% पार्ट इथे बनतील का? राफेलने आजपर्यंतच्या इतिहासात कोणालाही अॅग्री केल्याचं उदाहरण नाही. हे करताना काही विचार केला असेल एवढं लक्षात घ्या. त्यांच्या अर्थावरणाकरता मी तुमच्याशी बोलत नाही, तर तो विचार ठेवायला पाहिजे आणि तो ठेवण्याची जबाबदारी आपली असते. ग्लोबल मार्केट फोर्सेस मध्ये आपण वाहून जाण्याची शक्यता, अदरवाईज
जर सजग सरकार आणि सजग नागरिक नसतील तर कुठल्याही क्षणी, कारण त्यांना एकजिन्सी जग करायचं आहे. आता इथे जे साथीचे आहेत त्यांनी आपल्या लहानपणी आपण किती प्रकारचे धान्य खात होतो जरा आठवून बघा. किती प्रकारच्या ज्वारी होत्या, बाजरी होत्या, किती प्रकारची पिकं असायची, किती प्रकारच्या डाळी असायच्या. आता गहू, मका, तांदूळ त्या कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड होतात. तुमचं एकजिन्सी पण होतं, मोनोलिथिक लाईफ होतं. आणि हा सगळ्यात मोठा धोका ग्लोबल मार्केट फोर्सेसचा आहे. ते मोनोलिथिक फक्त खाण्यात होत नाही, ते विचारात होतं, ते औषध खरेदीत होतं, ते कपडे खरेदीत होतं, ते ब्रँडिंग मध्ये होतं, ते जगण्याची लाईफस्टाईल ठरवण्यात होतं. मग काटे चमचे हे मॅनर्स वाटायला लागतात. म्हणजे एका बाजूला सांस्कृतिक आमचा कणाहीन मोडून त्याचे तर्कशुद्ध विवाद करून आमच्या दुही माजवायची, आणि दुसऱ्याकडे आमच्या सैरगैर मनाचा ताबा आर्थिक ताकदींनी घ्यायचा, असं हे दुहेरी षडयंत्र. त्या षडयंत्राचा वेग किंवा आवेग हा गेल्या 12-15 वर्षामध्ये थोडा कमी झालाय. एवढंच, थांबलेला नाही, तो कधीही थांबणार नाही. बांगलादेश मधली राजवट चेंज हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. चितगाव नावाचं बंदर जे आपण दुरुस्त केलं, आपण त्याचं रिनोव्हेशन केलं, चायनाला ते काम नाकारून शेख हसीनाने आपल्याला दिलं. आणि सेंट मार्टिन नावाचं बंदर जे बंगालच्या उपसागरात आहे ते अमेरिकेला दिलं नाही. तेव्हा CIA, ओबामा, सोरोस, बायडन हे एकत्र येतात आणि बांगलादेशमध्ये तो खूप घडवून आणतात. आणि चायना त्याचा फायदा घेऊन नक्षलाइट आणि म्यानमार मधले ड्रग्ज याचा वापर करून आणि ISI ला हाताशी धरून त्यांना पैसे देऊन काही विद्यार्थ्यांना भडकवून तिथल्या अध्यक्षाला पाठवून देतो. हे रिसेंटली घडलेलं उदाहरण हा भारताला इशारा आहे, कारण तो चिकन नेक खुपतोय 32 किलोमीटर रुंदीचा. आता याच्यावर आपल्याला उत्तर शोधायला लागेल. त्या देशाच्या पॉलिसीज आत्मनिर्भरकडे जातील तर ग्लोबल मार्केट फोर्सेसचं फार चालणार नाही. तुम्ही या टेरिफ बिरीफची फार काळजी करू नका. ट्रम्प या माणसाबद्दल कालच नाशिकला बोललो, 2-3 देशात सांगू का, चालेल का? काय माझं मत आहे? काहीही करेक्शन होऊ द्या, काहीही शेकिंग होऊ द्या, जगाचे शेअर बाजार उलटे सुलटे होऊ द्या, मुळात शेअर बाजारात वेल्थ निर्माण होत नाही. मूलभूत विचार करा. संपत्ती फक्त शेती आणि कारखानदारीत निर्माण होते. शेअर बाजारात पैसा निर्माण होतो जो कागदी असतो. त्यामुळे ते स्टंबल झाले काय आणि कोसळले काय आणि उभारले काय त्याचा फार परिणाम बुधभर लोकांशिवाय आपल्या आयुष्यावर होत नाही, हे लक्षात ठेवा. दलाल स्ट्रीटवर इन्व्हेस्ट करणारे भारतीय कमाई असणाऱ्या लोकसंख्येच्या फक्त 12% लोक आहेत. म्हणजे 50 कोटी लोकांकडे समजा रेग्युलर कमाई असेल तर 12×5 = 60 कोटी लोकांचं फक्त त्यात इन्व्हेस्टमेंट आहे. 60 कोटी लोकांच्या इन्व्हेस्टमेंटच्या निर्देशांकावर तुम्ही 140 कोटी लोकांचं आयुष्य ठरवत असाल तर तुमचे इतके मूर्ख किंवा बदमाश तुम्हीच असू शकता. असं कसं येईल? म्हणून शेअर बाजार कोसळला काय उभारला काय, बहुतांश भारतीय लोकसंख्येच्या आयुष्यात एक ओळखाडा पण उमटत नाही. जे नशिबाने त्यात पैसे कमवतात त्यांना बेस्ट लक, त्यांनी कमवत राहावे. पैसा कमवणं हा काही गुन्हा नाही, तो इथिकल मार्गाने असेल तर. पण मी त्याचा देश म्हणून विचार करताना ग्रेटर गुड पाहिलं तर ती अत्यंत क्षुल्लक घटना आहे, असं माझं मत आहे. अमेरिकेत कदाचित मी असं म्हणणार नाही, वॉल स्ट्रीटवरच संबंधितच काम केलंय मर्जर ऍक्विजिशनचं, तिथे ती घटना नाही, तिथे ते जीवन पद्धती आहे. म्हणून रॉकशील्ड नावाची एक कंपनी आहे पेरोलची, ती कंपनी अमेरिकेतल्या 95% नोकरदारांचा सॅलरी स्लिपचा डेटा कलेक्ट करते आणि कोणाच्या बँकेत किती पैसे आहेत, कारण सॉफ्टवेअर त्यांनी बनवलंय, त्याचं नाव आहे ADP, आणि कोणाच्या बँकेत किती पैसे आयडियल पडून याचा एक अहवाल करते. त्याच्यावरून शेअर मार्केटमध्ये सिक्युरिटी येतात आणि ती लोक इन्व्हेस्ट करतात. ती अत्यंत मॅच्युअर अर्थव्यवस्था अशा अर्थाने आहे की तिथे याचे आपल्यासारखं असं डिटॅच नाही शेअर बाजाराशी. उलट त्यांची पेन्शन शेअर बाजारात आहे, त्यांची सोशल सिक्युरिटी शेअर बाजारात गुंतवली जाते, त्यांचं 401k नावाचं प्लॅन शेअर बाजारात आहे, सगळं शेअरिंग शेअर बाजारात जातं. शेतकरी PF जे आपण आपले बँकेत पोस्टात ठेवतो ते पण शेअर बाजारात जाऊन ट्रेड होतात. दे ऑल आर सिक्युरिटीज देअर. It is so vastly and so dangerously connected to their every breath of life. That's why तिथली गणित वेगळी आहे. अमेरिकेवर ग्लोबल मार्केट फोर्सेसचा पूर्ण ताबा आहे. म्हणून अमेरिकेची अवस्था ही आहे. 21 ट्रिलियनचा GDP आहे आणि 28 ट्रिलियनचं कर्ज आहे, म्हणून ही अवस्था.
ते घातसूत्रामध्ये तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला सगळे डिटेल कळतील. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक ही खाजगी बँक आहे. ती फेडरल रिझर्व्ह आहे, तिचं नाव आहे, पण ती बँक कार्टेलची बँक आहे. उद्या भारतातल्या HDFC किंवा कोटक या बँकेला भारताची पत्र, क्रेडिट रेटिंग आणि भारताचं सगळं ठरवण्याचे अधिकार दिले, चलन छापायचे, तुम्ही चलन छापून आम्हाला द्या, तर ते जर असं आपल्याला खरं वाटेल असं होईल, ते होईल. तसं अमेरिकेत झालेलं आहे. आणि भारतात भारतीय रिझर्व्ह बँक ही सरकारी बँक टिकून आहे, त्याचं श्रेय जाणारा एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण ते कधी विसरता कामा नये. दलित नेत्यापेक्षा फार उच्च दर्जा आहे त्या माणसाचा. कधीतरी आता या 2 महिन्यात मी भीमसूत्र म्हणून एक व्याख्यान करतो. 4 डॉक्टरेटचा माणूस, एक डॉक्टरेट ऑफ डॉक्टरेट डिग्री असलेला जगातला एकमेव माणूस. त्यांनी जे क्रिप्स कमिशनला प्रेझेंटेशन केलं, प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपीज नावाचं पुस्तक लिहिलं, ते कधीतरी वेळ मिळाला तर वाचा. तुमच्या लक्षात दिला माणूस किती झरडलाय रिझर्व्ह बँक सरकारी धाबी म्हणून. ती अमेरिकेची खासगी बँक, ती चलन छापते, त्याचा अमेरिकन सरकारवर $16 ट्रिलियन कर्ज आहे. आता कोरोनात आलं, आम्ही त्याने $2 ट्रिलियन छापून सरकारला दिले. प्रत्येक, माझ्याकडे ग्रीन कार्ड आहे, मलाही काहीतरी $600-700 आम्हाला त्याचे मिळाले. पण आम्ही काय ते ग्रीन कार्ड म्हणजे ते रेसिडेन्सी आमच्या नागरिकांना, सिटीजनला जास्त डबल मिळाले. ते छाटून देतात, तेवढं अमेरिकेवर कर्ज असतं. दोन्ही महायुद्ध ही प्लॅन केली असं तुम्हाला म्हणलं तर खरं वाटणार नाही. राजसूत्रामध्ये तुम्ही वाचाल, पण त्याचं कारण सांगतो. युद्ध हा कधीही विन लूज सिच्युएशन असणारा बिझनेस नाही, ही विन विन सिच्युएशनचा बिझनेस. मरणाऱ्या लोकांचं बोलत त्यांना किंमत नसते. युद्धामुळे शस्त्रांची इन्व्हेंटरी कमी होते, नवीन प्रोडक्शनला वेग येतो, उत्पादनं वाढायला लागतात. युद्धामुळे राष्ट्रांचे नकाशे बदलतात, राष्ट्रांच्या क्रयशक्तीची नवीन रचना करता येते, त्यांच्याकरता पॅरिटी निर्माण करण्याला व्यवस्था करता येतात. हे सगळं शून्यातून करता येतं. आत्ता जे ट्रम्पचे टेरिफकडे मी येतो, ते आत्ता मी अशा अर्थाने म्हणतो, फार गंभीरपणे याची गोष्ट नाही. आपल्या दृष्टीने, आपल्या एकूण तुम्हाला मी सांगतो, ज्याच्यामुळे जग हलणार, सगळं करेक्शन होणार, उलटा पालट होणार, हे सगळं मला मान्य आहे. कास्केडिंग इफेक्ट होणार. गावात दंगल झाली तर आपल्या घराला काही त्रास होत नाही असं होत नाही. आपल्याला भाजीपाला वेळ मिळत नाही, दूध मिळत नाही, त्या अडचणी भेटायला लागतात, त्याच्या आपल्यावर परिणाम होणार. पण आपला डायरेक्ट व्यापार आहे $34 बिलियन, ज्याच्यावर इम्पॅक्ट होतो या टेरिफचा 26% झाला. $34 बिलियन हे आपल्या जीडीपीच्या 0.9%. एक पाऊस चांगला झाला की आपण 11% जीडीपी वृद्धी करू शकतो. हा मान्सून चांगला गेला त्याचा तो विषय संपवून ते लक्षात ठेवा. साईज लक्षात घ्या आपली. पण त्याचं काही फार आपलं नुकसान झालं असेल, जगाचं होईल ना. अमेरिकन गोष्टी महाग होतील, अमेरिकन नागरिकांना महागाई वाढेल, त्यांना महागाच्या वस्तू घ्यायला लागतील, कारण सगळे बाकीचे देश पण टेरिफ लावतील. चायनीज वस्तू अमेरिकेत वॉलमार्ट कपाट भरलेली आहेत, ती आता हळूहळू खाली व्हायला लागतील. तिथे भारताला अपॉर्च्युनिटी. व्हिएतनामवर 46% टेरिफ अशा करता लावलाय. चायनाने आपला सगळा माल थ्रू व्हिएतनाम विकला अमेरिकेला 4 वर्ष. सगळा सप्लाय चेन चायनाची आहे, प्रॉफिट त्यांचा आहे. त्यांचं व्हिएतनाम कंपनीचं जॉईंट व्हेंचर आहे. प्रॉडक्ट पर मेड इन व्हिएतनाम गेलं असतं, अमेरिकेने थांबवलं नाही, कारण उदयोन्मुख देश आहे आणि कुठेतरी एक युद्ध केल्याची सल आहे म्हणा. पण जेव्हा हे लक्षात आलं आणि ते बायडनच्या दुसऱ्या वर्षी लक्षात आलं, पण बायडनने काही केलं नाही, तेव्हा हे सगळे लोक बोंब मारायला लागले आणि तेव्हा चायना विरुद्ध मोठी मोहीम सुरू झाली. हार्वर्ड विद्यापीठातनं 52 चायनाचे प्रोफेसर जे अमेरिकन सिटीजन होते पण चायनीज ओरिजिनचे होते, त्यांना हाकललं, कारण ते हेरगिरी करत होते. या घटना अमेरिकेत 4 वर्ष घडत होत्या आणि ट्रम्पने त्याचा बरोबर फायदा त्या सेंटिमेंटचा घेत चायनाने पण आज 34% टेरिफ लावलाय. चायना अमेरिकेला, मी तुम्हाला सांगतो, सेमी कंडक्टर त्याच्यावर त्याने टेरिफ लावले आणि ट्रम्प हुशार आहे, कारण त्या चिप सगळ्या तैवान आणि ते तैवान चायनाचं तिथे खूप. आता ऍपलचे फोन जे आहेत ते भारतात किती 11% उत्पादन होतं, चायनामध्ये 20% फोन तिथे बनतात. म्हणजे चायनातनं जो ऍपलचा फोन अमेरिकेत जाईल, खरं तर ऍपल अमेरिकन कंपनी, त्याला टेरिफ का असं माहित नाही, ते बहुतेक ट्रम्प मागे घेईल अशी माझी खात्री आहे. तर तो 34% महाग होणार. हे अमेरिकन लोकांना भोगायला लागणार. प्रेसिडेंट क्रॅकपॉट आहे. लहरी राजा प्रजा आंधळी ही एक्झॅक्ट अमेरिकेचं आजचं वर्णन आहे. पण सरकार आनंतरी नाही, ते वाईट आहे. ते सगळंच मूज असलं तर काही दुःख होत नाही. शेजारच्याकडे खायला असेल, मलाही खायला असेल तर काही वाईट वाटत नाही. पण तो गुपचूप लाडू भाजून मला अन्नही मिळत नाही, वाईट वाटत. ते कम्पॅरिझनला सरकार आनंतरी नाहीये,
त्यामुळे सरकारवर थोडी पकड आहे. पण ट्रम्प ज्या सगळ्या शक्तींच्या विरुद्ध सूत्रधार ज्यांना म्हणतो त्यांच्या इच्छेविरुद्ध निवडून आलाय, त्यामुळे ट्रम्प त्यांना पराभूत करेल म्हणून तो 197 लोक अमेरिकन प्रशासनातली काढून टाकतो, सीआयएतले 52 माणसं काढून टाकतो जे त्यांचे एजंट म्हणून काम करत असतात. आणि हे जे डिसिजन घ्यायची करेज आहे ती ट्रम्पकडे, ते करेक्शन होऊ द्या, आपल्याला देर इज नॉट टू वॉच फॉर अस. आपलं काही फार नुकसान होईल असं मला वाटत नाही. मला तर कोणतरी म्हणलं लक्झरी कार, मी म्हटलं 96% भारतातल्या लोक कार वापरतात त्या भारतीय बनावटीच्या आहेत किंवा हुंडाई फोर्ड सारख्या कंपन्या ज्यांनी इथे मॅन्युफॅक्चरिंग टाकलंय त्यांच्या आहेत. आपण अमेरिकेकडून कुठली लक्झरी कार आणत नाही. 4% लोकांमधले आणखीन 2% लोक आणत असतील, त्याच्याने काही फरक पडत नाही आम्हाला. लक्झरी कार 25%, 100% महाग आहे. फार्मामध्ये टेरिफ नाही, तो आपल्याला फायदा आहे. तुम्हाला फार्माचं गणित सांगतो, इथे कोणतरी फार्मावाले असतील किंवा अभ्यासू लोक असतील तर फार्माचं इन्ग्रेडियंट असतं ऍक्टिव्ह पार्टिसिपंट इन्ग्रेडियंट्स, एपीआय. तुमच्या औषधाच्या गोळीवर जे लिहिलेले असतं ना, इतके 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 सगळ्या गोष्टी आहेत, त्याला एपीआय म्हणतात. ते एपीआय चायना 96% आपण चायनाकडून आयात करतो आणि आपण जगातला सगळ्यात मोठा जेनरिक मेडिसिनचा निर्यातदार देश आहोत. त्यामुळे ती नाडी चायनाच्या हातात आहे. म्हणून फार्माला ट्रम्पने हात लावलेला नाही. ड्रोनचा किस्सा सांगितलाय, त्या सिलिकॉन चिप सेमीकंडक्टरला ट्रम्पने टेरिफ करता हात लावलेला नाही. तो लावणार नाही असं नाही, पण त्याला एक्झॅक्ट माहिती आहे कुठे एकदम सगळं चोख होऊ शकतं. कारण भारताला उद्या जर, म्हणून हे कसं असतं, हे डायनॅमिक आहे. आता हे काल परिस्थितीच आज आहे असं नाही. 1 महिन्याने सगळं इक्वेशन बदलतं जिओ पॉलिटिकल, आणि त्याच्यानंतर वेगळे निगोशिएशन. ट्रम्पने आपला एक हातोडा मारलाय की मी मजबूत प्रेसिडेंट आहे, मी यांना घालवायचं असेल तर मला हे सगळं शेक केलं पाहिजे, हे सगळं अस्थिर केलं पाहिजे, सगळं तहस नहस केलं पाहिजे, जेणेकरून मी नवीन रचना उभी करू शकेल. तो करू शकेल की नाही मला खात्री नाही, पण तहस नहस तो करून त्याने टेरिफ म्हणून टूल वापरलं. आता तो हळूहळू निगोशिएट करायला सुरुवात करणार. आपण एक कॉम्पॅक्ट नावाचा अग्रीमेंट ट्रम्प बरोबर अमेरिकेबरोबर करतो आहोत. आणि एक तुम्हाला अजून सांगतो, ग्लोबल फोर्सेस मार्केट फोर्सेसच्या करता जो षडयंत्राचा विषय, तर ट्रम्प इज बॅड फॉर अस बट नॉट वर्स्ट. कारण चॉईसच बॅड अँड वर्स्ट मधला आहे, कोणी गुड नाही, हे लक्षात ठेवा. बायडन हा वर्स्ट होता, ट्रम्प हा बॅड. दगडापेक्षा वीट मऊ इतकाच काय तो फरक आहे. शुद्ध रेती भीती काही नाही जगात, दगड किंवा वीट आहे. त्यामुळे तो आपल्याला त्या अर्थाने फायद्याचा आहे. म्हणून त्याचं एक स्टेटमेंट त्या अर्थाने लक्षात घ्या, ग्लोबल मार्केट फोर्सेसचं काहीही चालणार नाही आणि ते तुम्हाला मी चालू देणार नाही असं तो कधीच म्हणणार नाही. ताकाला जाऊन भांडला कोण, याला पॉलिटिकल करेक्टनेस म्हणतात किंवा याला राजकारण असं म्हणतात. पण ट्रम्प सांगेल की बांगलादेश आय विल लिव्ह इट टू मोदी. त्याचा अर्थ लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये हे जो ग्लोबल मार्केट फोर्सेस काही घडवतील, आय लिव्ह इट टू यू, यू हँडल इट, मीन्स आय विल स्टँड बिहाइंड यू. आता तो असं एवढंच म्हणेल की तुम्ही काय करायचं तुम्हाला सपोर्ट करेल, नाही, पण तुमच्यावर सोडतो, तुम्ही करा. अंडरडोअर, बॅकडोअर, अंडर टेबल खूप डिलिंग होत असते, म्हणजे आवश्यक असते. त्यामुळे सांस्कृतिक कल्चरल मॅक्सिमम आपण बाहेर आलो, त्या षडयंत्राच्यातनं आपण सावध अजूनही आहोत, नाही असं नाही. आता मी त्याचा एक डायरेक्ट थेट धागा आपल्यासारख्या लोकांशी जोडतो. भारतातले आपल्यासारखे लोक जेवढे सजग होतील तेवढे आपण त्या सावध अवस्थेतून बाहेर येईल. ते सावध सहज न करण्याची प्रक्रिया एक सरकार लेवलवर होईल, एक आपल्या जागरूक समाज मनावर घेईल. आणि आपलं समाज मन अजूनही सांस्कृतिक धाक्याने जपलेलं आहे. संघामुळे असेल, आणखीन काही संघटनांमुळे असेल, ते जपलेलं आहे, ते बांधलेलं आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या रोजच्या दिवसामध्ये जसं आंघोळीला 20 मिनिटं आणि रामरक्षा म्हणाला 10 मिनिटं असतात, तसं अर्धा तास या ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या षडयंत्राला विचार करण्याकरता काय लोकांना अवेअर करायचं याच्याकरता काढा. एक वेळ रामरक्षा नाही म्हणली तरी चालेल, पण ही म्हणण्याची जास्त गरज आहे. मी अश्रद्ध करायच्या मागे नाहीये. रामरक्षा म्हणण्याने श्रद्धा असते असं नाही, म्हणजे इतर काही पोथीने वाचली चालेल, पण याचं वाचन करा, याचा अवेअरनेस करा आपापल्या सर्कलमध्ये. ते मोठ्या प्रमाणावर आता संघाने पण मला वाटतं हात्यात घेतलंय विमर्श जो आहे तो नॅरेटिव्ह झाला. कारण समाज मन जागृत असेल तर सरकारला एक बळ मिळतं
आणि मग सरकार वक्फ बोर्डचं विधेयक पास करून आणते. लक्षात हे सगळं एन्टँगल असतं. समाज उद्ध्वस्त असेल, अमेरिकेतला समाज म्हणजे लोहरी राजा प्रजा आंधळी, त्यांना कळतच नाही. अमेरिकेतल्या कुठल्याही नागरिकाला मी आत्माल म्हणून बोलत नाही, त्यांना उभं करा, त्यांना सांगायचं आहे नकाशा इथे लावतो आम्ही, तर आम्हाला 10 मिनिटांमध्ये कुसुम देश शोधून दे बघून. तुमच्याकडे असं पाहिलं की हा कुठल्या चंद्रावरच्या देशाचं नाव सांगतो, कारण त्यांना त्यांच्या पलीकडे विश्व उरलेलं नाही. बिकॉज कम्प्लिटली डिमॉलिश ऍज अ नेशन, ऍज अ राष्ट्रवाद. म्हणून मी ट्रम्पला नेहमी म्हणतो की तो सिच्युएशनल नॅशनलिस्ट आहे, तो परिस्थितीजन्य राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून नाही ना, त्याचा काही संबंध नाही. तो परिस्थितीजन्य आहे, तो सिच्युएशनल राष्ट्रवादी. त्याने आता बरोबर ते धारा पकडलाय. दुसऱ्या त्याच्या H1 व्हिसाची फार काळजी करू नका. परवा H1 व्हिसाची लिस्ट आली या वर्षीची, त्यात 85,000 व्हिसा सँक्शन झाले. तेवढंच लिमिट आहे. 65 नॉर्मल आणि 20,000 स्पेशल व्हिसा पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टरेट किंवा सायंटिस्टचे. त्यातले 72% व्हिसा भारतीयांनी दिले. याचा अर्थ त्याचं काही होणार नाही. तो घोषणा करू द्या. म्हणजे राजकारण शेवटी अर्ध परसेप्शन क्रिएशनचं असतं आणि अर्ध उद्योग करण्याचं असतं. हे उद्योग करण्याच्या गोष्टी कुठल्या परसेप्शनमध्ये बोलल्या जात नाही आणि परसेप्शनच्या गोष्टीचा उद्योगांची काही संबंध नसतो. तसंच असतं जिओ पॉलिटिक्स, म्हणून त्याला राजकारण म्हणतात. त्यामुळे त्याचं आपलं नुकसान होणार, त्याचं फार तुम्ही काळजी करू नका. ग्लोबल मार्केट फोर्सेस करता जे कवच लागेल ते त्या कॉम्पॅक्ट मुळे आपल्याला मिळेल, कारण त्यात सगळे डिफेन्सचे करार. क्वाड म्हणून आपण आता 22 सप्टेंबरला आपल्याकडे क्वाडचा अध्यक्षपद येईल आणि 22 सप्टेंबरच्या आतमध्ये आपलं BTA बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट अमेरिका साईन करेल. हे आज माझ्याकडून घेऊन घ्या. आणि आपण अध्यक्ष असल्यानंतर आपल्याला ते एक्झिक्युटिव्हच्या पॉवर असते. त्यामुळे भारतात जे बिग टेक, ट्रेड आणि डिफेन्स या 3 क्षेत्रामध्ये हे अग्रीमेंट काम करेल. त्यात आपलं सगळं AI सकट सगळं कव्हर होईल आणि आपल्याला त्याची गरज आहे. आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपल्यालाही स्वतः शिकलं पाहिजे, इनोव्हेशन केलं पाहिजे, इन्व्हेन्शन केलं पाहिजे. आता आपण एकच देश आहे जगात जो मिस कॉल देतो, कोणी कोणाला मिस कॉल देत नाही. आपण फक्त युटिलिटीवर काम करतो, आपण इनोव्हेशनवर कामच करत नाही. आपण काही शोधले नाही फोन पे, पण मिस कॉल ही भारी युटिलिटी. तर आपण नुसतं युटिलिटीकडे राहण्यापेक्षा आपण जर इनोव्हेशनकडे आलो तर मला वाटतं या ग्लोबल मार्केट फोर्सचं षडयंत्र आहे त्याची धार कमी होत जाईल. पण आपण सावध नक्की आहोत, कारण आपण सांस्कृतिक म्हणून एक देश आहे. आपल्याकडे कुटुंब पद्धती जिवंत आहे आणि आपल्याला 2 धोक्यांचा धोका आहे. एक हे कल्चरल मार्क्सिझम वाले आणि दुसरे ग्लोबल मार्केट फोर्सेस वाले. हे जेवढं आपण अवेअर लेवलला आणि जगण्याच्या पद्धतीच्या शैलीच्या लेवलला हे डिफीट करू, तेवढा आपण त्या षडयंत्रातून कमीत कमी खर्चातून बाहेर येऊ. आणि ती जबाबदारी आपल्यावर आहे असं मला वाटतं, माझ्यावर आहे, आपल्यावर आहे. आणि कारण आपण जो देश आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिला तो आपल्या मुलांना देणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. आणि आपण तो देऊ शकण्याच्या अवस्थेत नाही, कारण आपण हे काही समजून घेतो. आपण अज्ञानात जगत आलो म्हणून मुलांच्या हाती असा देश द्यायची वेळ आली. त्यामुळे आपण ते रिव्हर्स केलं पाहिजे आणि आपण सावध होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काही स्टेटमेंट करतो म्हणजे तुम्हाला त्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे दाखले मिळतील. 9/11चा बिन लादेनशी काही संबंध नाही. नंबर 1. जे हिटलरने 60 लाख ज्यू लोकांना मारलं तो प्रोजेक्ट ज्यांनी एक्झिक्यूट केला त्या अमेरिकन कंपनीचं नाव IBM असं आहे. ग्रेट डिप्रेशन अमेरिकेत जे आलं, महामंदी येते किंवा शेअर मार्केट घसरण्याचे उद्योग होतात, ते एक प्लॅन चॉईसेस असतात. ते अचानक घडत नाही, ते कुठल्याही राजकीय परिस्थितीमुळे घडत नाही. दोन्ही महायुद्ध ही प्लॅन होती. ती प्लॅन केल्याप्रमाणे घडली नसतील, त्याला डिटोर येऊ शकतो, पण ती प्लॅन करावं असं वाटणारी माणसं जगात आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि करोना, टायटॅनिक पण बुडवली गेली, त्याच्या मागे मोठं षडयंत्र होतं आणि
कोरोना हे दुसरं या शतकातलं षडयंत्र आहे. दोन्ही षडयंत्र 1912ला टायटॅनिक आणि 2020ला कोरोना, शतकाच्या पहिल्या 2 दशकात घडलेली ही षडयंत्र आहे. पुढच्या शतकामध्ये पण तसंच घडेल, कदाचित या शतकात 4 घडतील. म्हणून माझा फार विश्वास आहे तो जे आपले अरविंदो होते ना त्यांच्या एका भाकिताप्रमाणे 2000, आता हे बघा ना कुठून येतो, जेव्हा भारत स्वतंत्र नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे 150 वर्षानंतर ते साल येतं 2047. हा देश जगाला लीड करेल असं अरविंद म्हणले. हे दृष्टांतातलं सांगणं आहे, कारण तेव्हा आपलं स्वातंत्र्य पण नव्हतं. त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मला वाटतं अजून 25-22 वर्षात आपण जर या 2 गोष्टी म्हणजे कल्चरल मार्क्सिझम, आपले बिलीफ, आपल्या परंपरा, आपलं कल्चर, आपल्या जगण्याची पद्धती, आपलं परस्परावलंबित राहणं, आपले नातेसंबंध, आपलं फॅमिलिझम हा उद्ध्वस्त करण्याच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. त्याच्याबद्दल सजग राहा, कोणाला पडू देऊ नका. आणि दुसरं, ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या नादी लागून ज्या ज्या अधिकारावर आपण आपल्या कंपन्यात काम करत असताल त्या एमएनसी असतील, शेवटी एक पोटा पाण्याचं उपजीविका आहे. पण जीविका लक्षात अशी घ्या की जी उपजीविका जीविकेवर मात करणार नाही, एवढे सजग राहिला तरी ग्लोबल मार्केट फोर्सेसमुळे आपण खचणार नाही. या 2 गोष्टीची विनंती तुम्हाला करतो. मला बोलवल्याच्याबद्दल ऋण व्यक्त करतो.